गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परात्पर श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। श्रीमद्हनुमद्भीम मध्वांतर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः। जयति हरिरचिन्त्य सर्वदेवैकवन्द्य परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। निर्मथ्योग्रभवार्णवे निजमनोभीष्टं दिशामीति यः सम्यक् ज्ञापयितुं करेण विलसन्मन्थानमन्येन च रम्यं दामददन्महेशग्रामश्रियोऽलङ्कृतिः कर्मन्दीश्वरभक्तिबन्धनवशः प्रीतोऽस्तु कृष्णप्रभुः। आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासे अस्तु मे मनः। हस्तद्वयेन कमले धारयन्तीं स्वलीलया हारनूपुरसंयुक्तां लक्ष्मीं देवीं विचिन्तये। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुः ज्ञायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। यस्मात् ब्रह्मेन्द्ररुद्रादिदेवतानां श्रियोऽपि च ज्ञानस्फूर्तिः सदा तस्मै हरये गुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवाः विष्णुहृदयाः तान्नमस्ये गुरून् मम। ॐ हरिः ॐ। श्यामं रवीन्द्रमिति दितिकान्तियुक्तं ज्ञानं शरञ्च ददं प्रियासमेतं स्वात्मस्वरूपममितं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्तमजितं स्मरतोरुगीर्भिः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। परम पवित्र दावनशिले वाल्मीकि प्रणीत रामायण वेदतुल्य वेद समान वेदांतुल सार विचार भागवतांत उल्लेख केला। त्यक्त्वा सुदुस्त्यजेप्सित राजलक्ष्मीं धर्मिष्ठमार्यवचसा यदगादरण्यम। एक राज्यलक्ष्मी एक अधिकार आयलाल तवळी खंयचो एक मूर्खान तिरस्कार करका विना एक योग्य व्यक्तीन आज लोकांत अपेक्ष करचेची अधिकार आणि संपत्ती। गुरुवर्थे त्यक्त राज्य मलगडल उत्तर सत्य कोर्चकतिरी सत्यसंध तात दत्त वाक्यपालने उत्सुकम। अन्नंदिलल वाक्य सत्य कोर्चकतिरी अनायासन ऐलल तसल त्या अधिकारात तुला गद्दुग कसनस निर्विकार भावारी त्याग कोर घेऊन संतोषारी अरण्यावच्चाक रामचंद्रान मन केला के तका भारी चंद सांगता जगत्यांतो धीर हा मला कोण म्हणून विकार हेतौ सति विक्रियन्ते न चेतांसी त एव धीराः विकार हेतौ सती न विक्रियन्ते। आज आम्ही भरती उपास करताच केदार आमळरी रन पेन येणी अशिल तवळी रनपा कुडा लॉकस म्हणून जाल्यार आज आमकां उपास एक बायल कुळार गेल्या एक घरकड आसूनची घरकड बायलांनी बिनी स्ट्राईक केला म्हणून जाल्यार आमकां उपवास कसला म्हळ्यार अभाव वैराग्य म्हणताच। अभाव वैराग्य वैराग्य मनस्पूर्वक येऊ का शास्त्रांतू 3 प्रकारार वैराग्य सांगला के खंयचे म्हळ्यार एक श्मशान वैराग्य अनेक प्रसूती वैराग्य अनेक पुराण वैराग्य म्हणून। अभाव वैराग्य म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार हांव सोडतशिलो म्हणून म्हाका काही अधिकार दावका म्हूण नाशिल्ले हांव जाल्यार आरामेर सोडता म्हणून म्हाका अधिकार जन्मांत मेळ्ळी मेळ्ळल तवळ सोडचेच पळयात तें एक भारी कष्टसाध्य।
कसल वस्तू ताका मेळ्ळी पळया त्या मेळनातील तवळी त्या म्हाका नाका कशिले म्हूण सांगचे लोकांतूल नियम अभाव वैराग्य. अनेक श्मशान वैराग्य म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार आज आम्ही पळयताच मनुष्यान जिवनांत येवन नाना तरांचे होराट हाराट सक्कड केले जाल्यार हिची कितले ताण बँकान तूं संपादन करून डेपॉझिट दवरला जाल्यार हिची वत्तन खंयचे ताका संपत्ती घेवन वचचें जायना काय. ताकाच न्हय इतिहासांत आमी अलेक्झांडर तसल चक्रवर्ती सकड पळयलेले. अलेक्झांडरान म्हणलें की तागेले अंतिम यात्रे वेळार एक इच्छा प्रकट केली काय ताणें. कसली इच्छा म्हळ्यार मिगेल अंतिम यात्रे वेळार त्याग जनाक एदूर राबोका म्हणलें काय. कोण ते अंतिम यात्रे वेळार मिगेल कुलपुरोहित कोण आसा प्रिस्ट ताका एदूर राबोका म्हणलें काय. अनेक कोणाक म्हळ्यार म्हगेलो आप्त मित्र कोण आसा ताका एदूर राबोका म्हणलें काय. अनेक कोण म्हळ्यार आमगेले फॅमिली डॉक्टर्स पळया ताका एदूर राबोका अंतिम यात्रे वेळार म्हूण. कसला म्हळ्यार जगत्याक वास्तव कुळका म्हूण. कसला का म्हळ्यार आज आमगेल बरेपणा खातीर जावन घेवन कुलोपरोहितान नाना तरांचे यज्ञ याग होम हवन देवाल कितले उपासन केला म्हणून जाल्यार हिची मरणासन्न व्यक्तीक मरण दुखून चुकोवचें जायना हें लोकांक तुले निष्ठूर जावन आशिल्लें सत्य. मिगेल कितलो आप्त मित्र आसचे पुरो बाबा म्हळ्यार खंय तो येतलो श्मशान पर्यंत. श्मशानांत येवन दुख्ख शोक प्रकट करचे पुरो जाल्यार मरतल व्यक्तीक ताका जाल्यार उद्धार करूं जायना. अनेक कोण म्हळ्यार मागेलो वैद्य तो भरती आसा एकाबा तो फस्ट कसं करता म्हळ्यार ओटीन तापोवन व्हरतना ICUन तापोवन व्हरतना फस्ट तो चेंबरान तापोवन एक सैन घेवन सोडता. हांव रेस्पॉन्सिबल न्हय तुमी रेस्पॉन्सिबल म्हूण. हांव मिगेल ड्युटी करता बाय चान्स तूं वांचलें म्हणून जाल्यार देवाल दया तितलेच तो सुरवेक काडून देवाल माथ्यार दवरता. असायक सांगिल कसलं का म्हळ्यार तसल ते मरणासन्न जावन आशिल्ले एक व्यक्तीक श्मशानांत गेलेलो तवळी तागेले ते सक्कड जिवनांत ताणें तितलें संपादन केलेलें साधन केलेलें पळयलें तवळी ताका मनांत एक वैराग्य येता गे. छे इतलें सकड कोर न्हू कसन जालां गेलें कांय ना कसले वर न्ही वतना अंतिम यात्रा अशी जाल्ली म्हूण आमकां एक मनांत एक दुख्ख येवन एक वैराग्य येता गे. तें वैराग्य आयलेलें तवळी कोणेय बिनीची तागेलें एक डोनेशन घेवचें बिनी गेल्लें म्हणून जाल्यार त्या चॅकबूक हाड म्हूण सकड बरोवन दितो कसलें हांव इतलें संपादन करून करचें कशें न्हय म्हूण. म्हळ्यार तेदन एक मनांत एक वैराग्य तागेलें परिशुद्ध वैराग्य येवन आसता जाल्यार बायल्यान घरांत गेले नंतर हुनी एक कापी करून दिले नंतर त्या वैराग्य ताजे वट वता काय खंय वता म्हूण कळना काय. ताका श्मशान वैराग्य म्हणचें. अनेक कशें न्हय म्हळ्यार प्रसूती वैराग्य म्हूण. प्रसूती वैराग्य म्हळ्यार आस्पत्रेंत तूं एडमीट जावन चरडाक प्रसव जातना आवसूक एक पीड जावची आसा तिका पुनर्जन्म म्हणटाची. नही वंध्या विजानाती गुरुवीम प्रसव वेदना म्हणून. प्रसव जावच्या संदर्भाचेर येवत तसल एक पीड आसा पळया तें सहन करूं जायना काय. तसल तें असहनीय जावन आशिल्ली पीड आशिल्ली तवळी ती हांवच देवाला मागता काय वांचलें म्हणून जाल्यार म्हाका एक वेळा वांचाय हें तूं म्हणून हें एक दुखीन दुखून म्हाका वांचाय म्हणून. त्या संदर्भाचेर जाल्यार ती सक्कड मनांत तूं ज्ञान येता काय नॉलेज येता काय चांग ह्या लोकांत तुला वास्तव कसं न्हय म्हणून जाल्यार जन्म आयलें ते चरडाक पळयलें तवळी ती माय केदन येता तेदन ती दुखी सक्कड विसरता गे. अनेक खंयचे म्हळ्यार पुराण वैराग्य म्हणून. पुराण वैराग्य म्हळ्यार पुराणिकान बैसून घेवन येदूर प्रवचन करतना आयकतना भारी छंद जाता खुशी जाता. आयकल एक 4 हेज्जे घालून वता रे कसन आयकल रे म्हळ्यार नाही कसन तांगेलें ज्ञान घेतला पळय तें तांकां समर्पण करका म्हणून सांगला म्हणून. केरे नीरनु केरेगे चल्ली म्हणाल म्हणके ते सक्कड भटमामांक दिवन पांय पोणाय लावा म्हणून. कसलें म्हणून हाक गेले आयकल आलाच पळया त्या केदनाची स्थिर जावन वर ना ती बुद्धी. यदि सा स्थिरतां याती कोन मुच्चेत बंधनात. तसल तें वैराग्य मनुष्याक जगत्यान तो स्थिर जावन आशिल्लो हय म्हणून जाल्यार आज जगत्यान तो सक्कडच मुक्ती वता आशिल्लीच काय. कसलक मनुष्याक हे प्रकृतील माये निमित्तान पदे पदे ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಂತು ತಾನು ದುಃಖ ಅನುಭವಿಸಿಲರಿ ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಂತು ತಾನು ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸಿಲರಿಚಿ तोल्याक म्हाका हेची सूख म्हणून म्हळल खातीर जावन सांगील कसला का म्हळ्यार सामान्य एक व्यक्तीक लोकांत वैराग्यत केदना म्हळ्यार असल एक संदर्भाचेर वैराग्यत विना एक पोट्टाभूक केलेल्या व्यक्तीक पंचपरमान्न भक्ष्य येदूर आशिल्लो तवळ हांव उपास करना म्हूण सांगता तसल स्टेटमेंट दिवत तसल धैर्य तागेलें आसलें म्हणून जाल्यार तो योग्य जावन आशिल्लो व्यक्ती धीर तो
कसले खवचे वस्तू मेळणी हांव म्हाजी उपास करता कोण करना सांगील कसले का म्हळ्यार स्वभावतः सूर्यवंशाची परंपरा कसं नाही म्हळ्यार गर्भांत आयला मलगड चल्लेकच सिंहासन म्हूण घेवन ते केदंते कानूनान तस अनायासान रामचंद्रा केवचे ते तसल ते पट्ट ते जाल्यार मलगडेले उत्तर सत्य करचे खातीर गुरुवर्थे त्यक्त राज्य सर्वस्व त्याग करून घेवन भरताल प्रिती खातीर वात्सल्यान कोणाक दूषण करनातिले हे अन्य खोड गुण काय आज लोकांतू नाना तराचे अन्याय जातना आम्ही सगळ्यांक ओट करता काय पळय म्हाका कशें अन्याय जाता आसा चिके सांगा म्हणून घेवन ताकाचे रामायण अवलोकन करता कसं का म्हळ्यार जगत्यान तो रामचंद्राक जालाल तितलो अन्याय आनी कोणाकय जायनी काय कसले ताण चुकी करनी चुकून कोणाकय ताणे अन्याय करनी असल अन्याय करनातील संदर्भाचेर जाल्यार रामचंद्राक मेळचे तसल ते पट्टाभिषेकांत कोण तक्का अन्याय जालाल संदर्भाचेर ताण कसले गौजी मारनी कोणा लागीं तागेले मनान तुला विचार सांगनी कशिकी ताका राज्यभार मेळटा म्हणटाना आयिल्लो संतोष आसा तशींच अरण्यांत वच म्हूण सांगता जाल्यार भारी संतोष जाल काय ताका भारतीय जनान म्हणली काय ते वसिश्ठाक मात्य समना पुरोहिताक कसले का म्हळ्यार चांग मूर्त काण दी म्हूण सांगिलें राज्याभिषेक करच्याक चांग मूर्त दी म्हळें मूर्त बी चांग दी न्ही की म्हूण दिसता म्हणलें काय जाल्यार देवाल इच्छा कोणाक गोत आसा सत्य संकल्प तो विष्णू नान्यता तो करिष्यती देवाल इच्छा कसले का म्हळ्यार देवाल कार्या खातीर ताण मूर्त दिवं का म्हणून जाल्यार आज सकल ग्रह बल नीने सरसिजाक्षा म्हूण हे सगळ्यांक ग्रहांक नियमन करचें कोण म्हळ्यार परमात्मान सगळे ग्रहांक नियमन करचें परमात्मान जाल्यार हे अत्येक विषम सन्निवेश कसन जाल्ला म्हळ्यार एकलो चतुर्मुख ब्रह्मालय रुद्राल वर घेवन हे सगळ्यांक ग्रहांक कंट्रोल करता आशिल्लो काय तो कोण म्हळ्यार रावणान चंद्राक प्रत्येक ग्रहांक ताण तागेले कंट्रोलांत घेतिल्लो काय चंद्रान आतां सगळोची पुन्नव दावका तुगेले बेळदिंगोळ दिवका म्हूण सांगल्यार चंद्रान दिवका काय सूर्यान 24 गंटे वात दिवका रात्री येवचें ना म्हूण सांगल्यार सूर्यान 24 गंटे वात दिवका आशिल्लो काय सूर्योदय जावचे का ना आता सगळो दिवस चंद्रान उदय जावन आसका म्हूण रावणान सांगलें म्हणून जाल्यार चंद्रोदय जावका आशिल्लो काय म्हणटना प्रत्येक ग्रह समेत रावणाल अधीन आशिल्ल्या संदर्भाचेर सगळे जगत्याक नियमन करता आसले ते परमात्मान अवतार घेतिलो रामचंद्रान सकल ग्रह बल नीने परमात्मानाच हे ग्रहाचे स्थिती सकड निर्णय करचे त्या परमात्माल खातीर आमी निर्णय करूं जातवे पट्टाभिषेकाचे राज्यभारा खातीर मूर्त पळोवचे जातवे म्हळ्यार काय पट्टाभिषेका खातीर मूर्त पळयलेलो न्हय तो आतां रामचंद्र आयिल्लें काम तागेलें स्टार्ट जातास रामचंद्रान अवतार घेतिल्लो कसले का म्हळ्यार त्रिदश मुनिकृते वनमाविवेश ताण जन्म घेतिलो सिंहासनार बैसून घेवन राज्यभार करचे खातीर न्हय कसल्याक म्हळ्यार तागेले किंगडम आसा सुप्रीम किंगडम ते कोणाय निमगितल ना सर्वतंत्र स्वतंत्र जावन आशिल्लो तो परमात्मान वैकुंठांत बैसून घेवन योग्य रुपार राज्यभार करयता हांग येवन वापास त्या सिंहासनार बैसून ताका राज्यभार करका म्हणना त्या पट्टाभिषेकाक मूर्त पळोवका म्हणना मुहूर्त वसिश्ठाक पळ म्हूण घेवन देवान कसन प्रेरणा दिल्लें म्हळ्यार आनी हांव वच्चें काम व्हड आसा पळय चांगल टुरांनी वतना कशें की आमी एक संकल्प दवरून एक महत्व कार्य करूं वतना आमी मूर्त पळयताच वसिश्ठान पळयलें मूर्त कसले का म्हळ्यार आनी मुखारसून अरण्यांत वचून घेवन भरती ऋषिवरेण्यांक सकड उद्धार करूं आसा अनुग्रह करूं आसा राक्षसाल संहार म्हळ्यार व्हड एक याग जावचें आसा त्या यज्ञाचे व्हड उद्देश कसो न्हय म्हळ्यार जगत कल्याणा खातीर रक्ष दमन करचे खातीर राक्षसा संहार करता जाल्यार अवतारान तुला प्रमुख कार्य आता रामचंद्र करूं वतास म्हळल खातीर जावन ते मूर्त पळयले की म्हणून दिसता वसिश्ठान तशी निर्दयी जावन घेवन कैकेयीन किंचित्तू कारुण्य नत्तिले मंथरेले प्रचोदनेन पळया मनुष्य जन्मतः परिशुद्ध आसता काय तागेलो परिसर ताका वायट करता म्हणून सांगता शास्त्र लोकांतूल नियम सहज नवे घरकडे वातावरण कशें आसा म्हणून घरांत येवन पळोवका म्हूण ना काय चेडूवाल संस्कार पळयल्यार घर कशें आसा म्हूण कळटा काय
कसं लाग मला चरडूवान सुरवे एडॉप्ट करच कसं नाही मला रे लाईव्ह पळोवन तांणी शिकची बीन हा सांगील केदारनाथांनी करनाच के चरडू पळया तुम्ही कितले पळया चरडूवांक बिश्टोन त्या म्हण रे हे म्हण रे म्हणून आम्ही कितले गवजी मारले चरडू ऐकनाच सुलभ कसं नाही म्हणा रे दिव लावच्या समयार आम्ही ताळे घेऊन पुस्तक घेऊन भजन केलं म्हणून जाल्यार रे लेखनातील चरडू आमगे लोट्टी येऊन बसून भजन करताचे कसं लाग म्हणा रे समज एफेक्ट जावचे खंयचे म्हणल्यार ऑडिओ नाही का व्हिडिओ पळया लाईव्ह व्हिडिओ दाखयल्यार चरडूवांक ते कुडले एफेक्ट जाता ऑडिओ आयकल्यार चरडांक मना वचना म्हूण चरडूवांक सांगील मना वचना म्हणून आमी तोंडायल उरलायल म्हणून जाल्यार रे एक दिवस चरडू खंय मिनी गेलो तर त्याचे शब्द काढता तेदान घरच्यांक चिके लज्ज जाता ह्या चरडान खंय शिकलो हो शब्द म्हणून त्या हांकाची मुजुगुरो जाता काय कसं म्हळ्यार हे शब्द चरड कशे उलयला म्हळ्यार तांकां इनडायरेक्टली आराम ह्याची उलयताची म्हळ्यार जाता सांगील कसं लाग म्हळ्यार भारी चंद एक दृश्टांत गांवांत तूं एक कृष्णाल मंदिर आशिल्लें काय भारी चंद त्या कृष्ण मंदिरांत तूं आज आमी पळया देवस्थानाचे पागरारे देवालय चित्तर आनी चंद सोडयताचे देवालय लिलेचे इतिहासाचे चित्तर आनी सकड आर्ट करताचे तशी त्या एक गांवांत तूं प्रसिद्ध चित्रकार आशिल्ले काय चित्रकार कशी म्हळ्यार एकदम परफेक्ट आनी लाईव्ह तो कोणाक मनुश्याक पळयता ताण बिनी एक वेळा चित्र सोडयल म्हणून जाल्यार तागे लागीं वचून त्या मनशा बेसकरेल म्हणून जाल्यार तुमी तंतू व्यत्यासू आलोचन करूं साध्य ना के त्या चित्राकच लाईव्ह बैसला म्हणाल दिसता आशिल्लें काय तितलो चंद चित्र सोडयता आशिल्लें काय कमिटीच्यान सगळे एक मिटींग आपयल काय कसं लाग आमी त्या चित्रकारा आपोवन घेवन आमगेल्या कृष्ण मंदिरांत एक 2 चित्र सोडोया खंयचें चित्र म्हळ्यार एक कृष्णाल चित्र आनी एक कंसाल चित्र सोडोका म्हूण डिक्लेअर जालें काय दायता म्हूण घेवन त्या चित्रकाराक देवालयांत आपयलें तागेलें एक कंडिशन काय तुम्ही केदान सांगल्यार हांव चित्र सोडून दिता जाल्यार मागीर एक कंडिशन कसं न्हय म्हळ्यार एक कृष्णाल म्हणके मुग्ध तोंड आशिल्लें एकल्या आपोवन हाडका चरडाक कसं जालें म्हळ्यार ताणें कल्पना करून बरोवचे पशी चड लाईव्ह एक्सपिरियन्सार ताणें आर्ट करचें काय म्हणटना एक मुग्ध जावन आशिल्लें एक चरड आपोवन हाडा ताका पळोवन हांव कृष्णाल चित्र सोडयता म्हणके कशें कृष्णाल चित्र सोडोवच्याक मुग्ध जावन आशिल्लें चंद जावन आशिल्लें चरडाक तुमी हाडका तशींच कंसाल म्हणके एक क्रूर जावन आशिल्लें एक मनशाक आपोवन हाडा कसं जालें म्हळ्यार कंसाल क्रौर्य त्या चित्रांत प्रकट जावका म्हणून जाल्यार तागेल्या तोंडान तें लक्षण आसता तशें चाललें काय तसले मनशाक आपोवन हाडा म्हणके जायतो म्हूण जाल्लें त्या आर्टिस्टा आपयला गांवांत एक चंद चरडाक आपोवन हाडून घेवन तें चित्र सोडयतना बेसकरेल काय ताण पास केलें काय हे चरडाक पळोवन हांव कृष्णा सोडयता म्हूण एकदम त्या चरडाल तोंडान तूं कसं लाग म्हळ्यार आज पळय आमी चरडू म्हळ्यार देव म्हणटाचे चरडूवालांत एक चरडपणा म्हळ्यार एक देवत्व आसता मुग्ध रूप आसता तशें तें मुग्ध रूप पळोवन कृष्णाल तें मुग्ध रूप सोडोवच्याक ताका भारी मनान तूं प्रेरण मेळ्ळें आनी भारी चंद चित्र सोडयलें काय कृष्णाल चित्र कंप्लीट जालात कडे रे हांनी प्रति दिवस एक एकल्या आपोवन हाडचे एक कॅरेक्टराक कंसा सोडोवचो ह्यो जातोय म्हूण हळ्ळ मनशां हांव रिजेक्ट करतास के म्हाका ते एक नमुने तंतू प्रेरण मेळना म्हूण हळ्ळ रिजेक्ट करतास के कितलो काळ पर्यंत जाल्लें म्हळ्यार कितले की वर्ष कळवल काय 20-25 वर्स कळवलारीची कंसा सोडोवचे एकले मनुष्य मेळ्ळी काय हाका गांवांत तूं जन भोर न्हू देवस्थानां येता काय त्या कृष्णाक पळोवन भारी खूश जाता काय इतलो चंद कृष्ण सोडयला लास्ट एक क्वेश्चन मार्क कसं नाही म्हळ्यार कंसा सोडोवचे एक मनुष्य मेळ्ळी म्हूण त्याची देवालयांत तूं जैलाचे सुपरिटेंडंट कोण आसा तो एक दीस देवा पांय पडूं आयलो तवळी ताका सकड सांगलें काय हे आमगेलें एक स्कीम आसा त्या स्किमान तूं कृष्णाल चित्र कंप्लीट जाला आमकां कंसाल चित्र सोडोवच्याक खंयच्यो एक मनुष्य मेळ्ळी म्हळें काय ताका म्हळें काय एक वेळा आमगेल्या जैलांत एक रावंड मारा नमनमनोवार कॅरेक्टर आसताय कंसल तसल कोण एकलो मनुष्य म्हळ्यार ताका कळरा म्हळें काय जायतो म्हूण घेवन कमिटीचो भटमामू आनी तो आर्टिस्ट तेका जाण तें जैला गेली काय पळयता पळयता पळयताची कोणें ना एकल्याक सिलेक्ट केलें काय ताका सांगा न्ही ताका कसले देवस्थानांत आपूण व्हरता म्हूण ताका कांय सांगा न्ही ताका आपूण व्हेलें काय 1-2 मिनट ताका बेसकरेल काय एक स्केच केलें काय जायता आनी ताका पेटया म्हळें काय विदीन 24 hours भारी चंद कंसाक चित्र सोडयलां पळयला रे कंसूची त्या क्रौर्य घेवन येवन बशील म्हणके चित्र सोडयला काय गांवांत बोरून भारी प्रचार जालो काय सक्कड वट्ट जालीच काय तें चित्र पळोवच का तरी
कृष्णूच येवन बसला, कंसूच लाईव्ह बैशील म्हण की आसा म्हणून घेवन सगळेची गांवांत प्रचार जालो तेवढे ते पळोवचे खातीर रशके. ते न्यूज वचून 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 खंय गेले म्हळ्यार जैलान तूं न्यूज गेल काय. ते कोणाक पळोवन कंसा सोडयला पण तागेले केन्ना कपळ काय ते न्यूज. तागेले एक रिक्वेस्ट काय कसं नाही म्हळ्यार जैलाधिकारी लागी ते मिगेल चित्तर सोडयलें नासता म्हाका एक वेळा वचून पळोवचें एक अवकाश करून दिया म्हूण. ताका जायतं म्हूण ताका एक दीस आपूण व्हेल काय देवालयांत आपूण व्हेला. ताण त्या कृष्णाक आनी त्या कंसाक पळयल तक्षण घोळो म्हूण रडचें सुरू केलें काय. नॉन स्टॉप रडतोच काय एकदम एकदम. ते चित्राक पळोवन ह्यो असल कसला काबार रडता म्हूण घेवन थंय आशिल्ल्या निमगेल काय कसला रडता आसतो म्हण काय. त्या कृष्णाल चित्तर सोडयलास पळय आनी कोणेय न्हय हांवची म्हण काय. अर्थ कसलो म्हळ्यार भरती वर्ष फुडें कृष्णाल चित्तर सोडच्या आपूण वेलेलें हक्काची. आज कितले की 20-25 वर्स जाला कंसल चित्तर सोडच्या वेलेले बाय चान्स हक्काची म्हणटा. तेदन तागेल्यांत कसले एक मुग्धत आशिल्ली. तागेले ते परिसर तागेले संग दोशू सहवासू वातावरणाक अनुगुण जावन तागेल्यांत एक क्रौर्य निर्माण जावन घेवन कंसाल प्रतीक जावन तो लोकांत निर्माण जाला. आज लोकांत कंस जावका की कृष्ण जावका की म्हणलें आनी कोणेय निर्णय करका म्हूण ना काय. प्रती घरांत जन्म आयला चेडूं कृष्ण जावका की कंस जावका की म्हणलें ऑप्शन तांगेला आनमाला तंतू आस काय. कंसान जाले नंतर मेगेला हात चुकून चल्लो कंस जाल्लो म्हूण लेखून प्रयोजन ना काय. सांगिल कसं का म्हळ्यार संसर्गजाः दोषगुणा भवन्ति मनुष्याला सहवास दोषान. ताकाचें नांव शंकराचार्य केदनाय सांगता सच संगः सत्सु विधीयताम चांग जनाल ಒಟ್ಟು सहवास करा म्हूण. आज ते कैकेयीक स्वभावतः रामचंद्राल वयर भरती वात्सल्य दवरलेली. कौसल्या सुमित्रा पशी चड मोग करतल कैकेयीच के. केवल ते मंथराले एक प्रचोदन करतना सगळेची अयोध्या राज्य म्हणलेची ते राज्यभाराची नाश करतसले एक परिस्थिती आयली काय. रामायण आमी अशी भरती आयकूं येत जाल्यार रामायणांत तुला तत्व मनांत व्हरचें म्हणून जाल्यार रामायण वापास खंयचे त्या वाल्मिकील काण पळोवका म्हूण ना. आमगेल घरांत तूं एक रामायण म्हणलेलो आसता. आमगेल गांव आमगेल घरच आमकां एक अयोध्या. जन्म आयला आमीच एक नमून दशरथ. ते दशरथाक 10 दिक्कान वत असल रथ ताका वेवस्था आशिल्ली काय. आमगेल रथ वत की ना की आमकां गोतना जाल्यार आमगेले एक मनोरथ म्हणलेलो आसा. आमी मन केल्यार आमी बशील कडेन आमगेल रथ सकड कडेन भोंवता काय गांव भोंवर भोंवता काय. हात दवरून हल्लेल बायल दशरथाल म्हण त्याग जन बायल जावका म्हूण ना. एक बायलेल तूं त्याग जनाले एक व्यक्तित्व आसता काय. जन्माक रामचंद्राक कशी दशरथाक चरडूं जाल्ली चर्चारी तशी चर्चार चडूं जावका म्हूण ना. जाल्लेल एक चरडांतूच आमी भरती रूप पळयताच काय. ताकाच ना म्हाजे सकड हावस म्हणटात. बट माम तेदान सानपणारी घर बोन चरडूं आशिल्ली आमगेल मालगडेन तांकां कशी पळयल म्हणून गोतना. कसल्याक म्हळ्यार एकल्याकची कसले उडेपण जायनासले एक रितीर संस्कार दिवन दादा चरडूंक होड केला. आज आमकां एक चरडा होड करतना पूर जाता बट माम म्हूण कसल्याक म्हळ्यार 10 चरडू वालान तूं एकल्याक पळयताच आमी. त्याची आमगेले एक रामायणान तूं केलो जन एकतर आसताच. ते एकतर आशिल्ले कोण पळय आतां नीच मंथर म्हूण कसला म्हळ्यार लोकांत तूं एक संतोशार आशिल्लें कुटुंब सामान्य व्यक्तींक पळोवचें जायना केदनाचें. केद्दन ते कैकेयीन अविभक्त आशिल्लें एक कुटुंब विभक्त करतसले कार्यक्रम उद्घाटन केल्लो. आजिके तेची कार्यक्रम भारीची वैभवार चलता आसा. 3 प्रारंभ केलेले काय उद्घाटन केलेलें कोण आहे म्हळ्यार मंथरेन. एक आवसू आनी एक पुत्ताल वैरी आशिल्लें एक सामरस्य. एक भाव भावाल वयर आशिल्लें एक वात्सल्य. एक भयणी एक भावाल वयर आशिल्लें एक वात्सल्य. बापूसू आनी पुत्ताल वयर एक आशिल्लें एक वात्सल्य. त्या सामरस्य तन्निमित्तान हाका चांग एक समृद्धी येवन आसता काय घरकडे. भारी श्रीमंत जावन आसता काय घरांत तूं श्रीमंतिका संतोषू आनंदू आयललास पळया. ते वरलेल्यांक पळोवचें जायना काय केदनाचें. ते वरलेल्यांक पळोवच्या जायनातील लोक केदन आमी विंगडाल उत्तर आयकताची
आमगेले हितशत्रू म्हणताच तांणी सांगेल ऐकायला होई म्हणून दिसता. तांगेल मूल उद्देश कसं नासता म्हळ्यार आमगेल येळीगा आमगेल बरेपण तांकां केदनाक पळोवचें जायना म्हळ्यार खातीर जावन मंथरेल म्हणकेची नाना तरांची विशय बीज मनांत घालता काय. तो तशी यो अशी म्हूण तो तशी म्हूण सांगिल तवळे आमी हय म्हूण माथ्या हलयले थंय दुखून प्रारंभ जाल्ले. तो तशी म्हणतना तूं कशी म्हूण आमी निमगू काय. तेदना त्या विचारार विशयी जावन आशिल्ले मन जाता सांगील कसं का म्हळ्यार खंयचे खंयचे घरांत तूं मंथराल प्रवेश जाता ते संसार नाश जाता. तशी सगळे अयोध्येन तूं मंथराल प्रवेश जावन घेवन दशरथाल कुटुंब न्हय सगळेची दशरथाल राज्यभाराची छिन्न विच्छिन्न जावन घेवन दुःखाचे सागर आयल काय ते. रामचंद्र वनवासाक भायर सरला. लक्ष्मणान भारी वत्ताय केला. सीतेन जाल्यारीची बामणान खंय आसचे थंय बायलेन आसचे जाल्यारीची सहज जावन आशिल्ले एक गृहिणील धर्म म्हूण घेवन तांणी भरती चर्चा केली काय. लोकांत कशी म्हळ्यार भक्तांक न्ही देवाक चर्चा आयला तवळी सोलूचे देवानच काय पळय अहम भक्त पराधीनः म्हूण भरती कडेन आमी पळयताची कितलेच देवाला लढाई मारनो तेदना देव म्हणत काय दायत साहेबा म्हूण. तशी रामचंद्राला एक भरती तांणी वत्ताय केला तवळी रामचंद्रान दायत म्हूण घेवन तांगेल ಒಟ್ಟು वनांत वच्चाक तांकां संमती दिल्या. पळया आज्जिकेची सीतेक आनी आमी लक्ष्मणाक पूजन करचें कसलक म्हळ्यार तांणी केदन देवाल मागशी गेल्ली पळया. कोण देवाल मागशी वत्ता तांकां देव तुल्य जावन आशिल्लें स्थान मेळटा म्हूण. ताकाच नम रामम म्हणतना लक्ष्मण पूर्वजम रामम म्हणतना थंय लक्ष्मण येता. साक्षात परमात्माला अवतार नाही लक्ष्मणू जाल्यार केद्दान ताण देवाले फाटी धरली देवाल हात धरलो ताका देव तुल्य जावन आशिल्लें स्थान मेळ्ळें. पळया रामचंद्राक सिंहासनार बसकार येताच जाल्यार रामचंद्राक मात्र बसकरोच क्रम ना. थंय सीता देवी बसता लक्ष्मणूय बसता. ताका भारी चंद सांगतास रामायण केदन रामचंद्र अयोध्ये दुखून भायर सरलो लक्ष्मी तागेल मागशी भायर सरले के. अर्थात की देव भायर सरून गेलो म्हणून जाल्यार आनी लक्ष्मी थंय राबना काय. आजी आमगेले जिवनांत आमी अवलोकन करुया. आमकां सकड जावं का देव एक सोण फुडें सकड आमगेले घरांत शालिग्राम प्रत्येकले दवरून पूजन करता आशिल्लीची तेदन भारी कश्ट आशिल्ले जाल्यारीची देवाल खंय तरी दिवोच्याक ताका समय आशिल्लो आनी ताका इश्ट आशिल्लें. आज सक्कड सौकर्य आसता जाल्यार शालिग्राम आसूं नाक बटमाम ते कोणा जावं का म्हूण म्हणटन त्या शालिग्रामी आमी केदान आमगेले घरा दुखून भायर घालचें सूर केलें ता जोटूची लक्ष्मी जाल्यार भायर सरचें सूर जालें. लक्ष्मीन गेले नंतर रामाल मागशे भायर सरलो कोण म्हळ्यार लक्ष्मण काय. लक्ष्मणाक आमी शेषावतारा म्हणटाची व्याख्यान करतसलो अभिमानी देव लक्ष्मण म्हळ्यार बुद्धीक अभिमानी तो प्रचोदन करतसलो म्हणटना रामान भायर सरलो कुळे लक्ष्मी भायर सरली राम लक्ष्मणा लुट्ट आमगेली बुद्धी भायर सरली कडर बुद्धी आमगेल्या हातांत आमी कसन करताच म्हणून गोतना व्हड घर बांदितन म्हणत काय देव सक्कड कडेन आसा देवस्थानांत आसा आनी घरांत इतलो व्हड जाग स्क्वेअर फीट इतलो रेट आसतना आनी इतलो व्हड देवाकूड बांदून कसल्या खातीर प्रयोजन म्हणून घेवन खाली एक देवा फोट दवरता आसले की त्या देवाकूड खाली करून घेवन तो देवाक पेटोवन दिता काय. कडे ಸ್ವಲ್ಪ काळान तागेले मुखावेल पिळगेत काय तांणी लेखता काय हे कूड खाली कसले दवरला कसं नाका म्हणून जाल्यार आमगेले आसता चार पांयचे सुणे हाण बांदिता काय. खंयचे देवाल कुडांत गोड दवरता आशिल्लीची आज त्या गुंडयल म्हणून जाल्यार जाता कसं नाही गोड आशिल्ले डॉग जाता कसं लाग म्हळ्यार आज एक घर बांदितना सुणेक बांदून सुणेक सेव करका म्हळ्यार आमगेले मनस्थिती आसा वय म्हणून जाल्यार साक्षात आमगेले घरा भायर गोमाता गोपाल कृष्णाक प्रीती दवरता आसली हट्टी आशिल्ली ती हट्टी सकड गेली. हट्टी गेल्या रेड्डा गोपाल कृष्ण परमात्माक समेत आमी दूर दवरले के ताकाची रामायण सांगता कसं नाही म्हळ्यार खंय भक्ती भगवंत म्हळ्यार ना. आज घराक संस्कृतांत तूं भवनम म्हणटा भवनम म्हणून त्या भवनम म्हळ्यार शब्दांत तूं भक्ती आनी भगवंत म्हळ्यार तूं खंयच्या घरांत भक्ती आसा त्या घरांत भगवंत आसा देखून त्या घराक भवनम म्हणचें. खंयच्या घरांत कोण भगवंत भायर सरलो
भक्ती नष्टದಲ್ಲಿ ವರ್ಲಲ್ ಶಬ್ದ ಕಸಲೋ ವನಂ ಮುಣು म्हणतार अयोध्ये ಅಂತ परमात्म बाहेर सरलो म्हणल्यानंतर तागेल मागशी सक्कड बाहेर सरल काय आता अयोध्ये म्हणल भवन दल अयोध्ये म्हणल वन दल काय तशी रामचंद्रान वनमासा बाहेर सरतंदलरी चितागेल बुद्धींतू कसले विकारी ಏನೇ म्हणल दृष्टीक वाल्मिकी रामायण अंतू एक चंद हास्याचे दृष्टांत वाल्मिकी रामायण वर्णन करता कसले म्हणरी पुढे कालांत कशी म्हणरी कसं एक चांग काम करताना दान करचे एक नियम चांग काम करताना दान कोरका म्हणाल नियम नाही नित्य दान कोरका म्हणाल नियम असं कसं लाग मला नित्य संपादन कोरका म्हणाल आमगेल केदन मन अंतस की नित्य दान कोरका जाल्यार हीच आमगेल एक नियम कसं लाग म्हणा आज संपादन करचे उद्देश कसं लाग म्हळ्यार आमगेल जीवन चलचक डेपॉझिट दवका म्हळ्यार आमगेल मनान तुला अपेक्षा लेखला कसं म्हळ्यार आज आम्ही रिटायर्ड जातना ते आफ्टर रिटायर्ड एक स्कीम आस पळया पेन्शन येवच्याक आमी डेपॉझिट कशी दवरताच कसं जाल्यार आमकां गोतस रिटायरमेंट जाले नंतर जाल्यार एक लायफ आसा म्हणून घेवन जाल्यार आमी चुकता खंय म्हळ्यार आमी हे देह सोडले नंतर जाल्यार आमकां एक जीवन आसा म्हणून आमकां गोतना आमी लेखला कसं म्हळ्यार रिटायर्ड जाले नंतर लायफ कशी आसा की तशी हे देह दुखून रिटायर्ड जाले नंतर जाल्यार हे जिवात्माक एक लायफ आसा रिटायर्ड जाले नंतर आमी डेपॉझिट दवरताची जाल्यार हे देह सोडले नंतर आमगेल खातीर डेपॉझिट खंय आसा आमकां गोतना म्हळल खातीर जावन एक न्हय एक दिवस कोणे नत्तील एक लोकांत आमी प्रयाण करचे आसा त्या प्रयाणा दवका जाल्यार संपत्ती आमी आतांच हे कोरका काय कसं लाग म्हळ्यार मेडिसीन आसतना हॉस्पिटल हांगा आसतना आमी ट्रिटमेंट हांगा घेवका खंयच्या गांवांत गेले तर मेडिसीन ना हॉस्पिटल ना थंय वचून म्हाका मेडिसीन दवका हॉस्पिटल दवका म्हळ्यार गवजी गॅलरी मेळना काय सांगील कसं लाग म्हळ्यार भव म्हळ्यार एक रोग संसार म्हळ्यार एक रोगाक वैद्य आणि औषध हे लोकांतू असं काय म्हणताना हांगा आमी मेडिसीन घेतलें म्हणून जाल्यार त्या रोगा दुखून मुक्ती जावन मुखावेल रोगा दवका जाल्यार कसं लाग म्हळ्यार मुखावेल वरच्या मार्गान तुका थंय दवका जाल्यार कसलेय एक व्यवस्था ना पळय आज आमी भरती दूर टुरांत वतना आमकां गोतस पोट्टा भूक आयल्या खावच्या कसन दवका थंयचे फूड आमकां लागना न्ही जाल्यार ताजे जोटून लोणचें दवका की लोणच्या पेटी दवका की कसन दवका म्हणून आमी सकड टिफीन कॅरियरांत घेवन कशी वताची तशीच मुखावेल लोकांत वचकान जाल्यार आमी दवका जाल्यार सकड संपादन कोरका म्हणून जाल्यार आज आमी डेपॉझिट कशी बँकान दवरताची तशी एक दान केल्ल्या निमित्तान आमगेल पुण्याच्या अकाउंटांत एक डेपॉझिट जाता काय म्हणल खातीर जावन दान म्हळ्यार नित्य प्रक्रिया विशेष दिवसा विशेष रुपारी जाल्यार जिवनांत तो कशी संपादन करता तशी वितरण करचेची दान तशी अरण्याक वतना रामचंद्रान एक अनाउन्समेंट केलं काय कोण कोणाक कसकसन दवका सकडान दान घेवका म्हळके भरती जनांक निमगेल वस्तू सकड रामचंद्रान दान केला एकलो मानता राहील काय पाप तागेलें नांव त्रिजटा म्हणून कशी भागवतांतू तो सुधाम कृष्णाला येता तशी पाप कसं की भरती काळाचे एक अपेक्षेर तागेलें वस्त्र पळयल्यारी तागेलें देह पळयल्यारीची अत्यंत जर्जरीत जाला आणि तागेलें रूप सांगता आसा अत्यंत दरिद्रावस्थेंत आसयो म्हळ्यार तें रूप सांगता आसा तागेलें नांव त्रिजटा म्हळ्यार एकलो ब्राह्मण आयल काय रामचंद्राला म्हाका कसले दी म्हळ काय रामचंद्राल मनांत पळया आजी कसंकी एक घरांत एक व्हड अल्लोल कल्लोलाचें वातावरण निर्माण जालां तेदन बिनी कोणें आयल म्हणून जाल्यार तूं वच माराया मिगेल टेन्शनाक म्हाका चड आसा तुगेल कसं रे म्हूण निमगूत तसो आतांच्या परिस्थिती त्या संदर्भाचेर जाल्यार तो म्हणत काय म्हाका कसन दिता म्हणतना रामचंद्रान निमगेल काय तूं कसन दाई म्हण काय नाही हांव निमगेल सकट दितोय म्हण काय नाही तूं कितलो दवका तितलो हांव दिता म्हण काय तूं हातांत एक दंड घेवन आयला पळया ते दंड आसना माय हातांत तूं काणू उडय तूं कितलो दूर उडयता तितलो दूर राब तितले तुका गाय दान करता म्हण काय आतां कळ्ळें काय म्हगेल्या लायफान तो फायनेस्ट ऑपॉर्च्युनिटी हे मिस करून घेवचें ना आनी वापस मेळत की ना की म्हणाल खातीर ताण खांदेर घालल शाल गट्टी टायट करून बांदिल काय आज पळया आमी बी न्ही बॅट घेवन वतना सुरवेक वॉच हे ते सगळें काण दवरून बॅट घेवन स्टेडियमाक खेळचे वचनाचें आतां एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळा म्हणून एक जावलीन थ्रो करता पळया जावलीन थ्रो करतना एक 4 हेज्जे मागशी घालून भारी स्पिडार म्हळ्यार मॅक्झिमम कितलो उडोवचें साध्य आसा तितलो संपत्ती मेळटा म्हळ्यार लोभान भारी प्रयत्न करून उडयल काय उडयलें पेट्टाक
दंड कई वचन पडल्या बळरी सरयू तीरात वचन पडलके रामचंद्राला राज्याच्या अंतपुरा दुखून रामचंद्रान मळके भले भेश मळके बिनी रामचंद्रान म्हणून हांव इतलो बिनी दिवचे जायना मरे तुका दिला आनी वरलेले कोणा दिवचे म्हूण सांगानी रामचंद्रान खुश जावन कितले गाय दान केल्ले म्हळ्यार तागेल अंतपुरा दुखून सरयू तीरार पशी राबचे तितले जागेर कितले गाय राबता तितले गाय दिल्ले काय ते गाये ओट्टो ते सर्वावयव कसलाक म्हळ्यार गाय दिता अशी दिवची क्रम ना त्या गायेक वस्त्र आभरण सर्वालंकार भूषित जावन त्या गाय वत्स समेत गाय आनी वस्त्र समेत ताका दान केले काय आणि जन्मान तुका केदनाची हे जन्मांत नाही जन्मजन्मानंतरान तुका कोणालाय जी घेवत तसले अवकाश येवचे ना तुका कसले परिस्थिती येवचे ना म्हूण घेवन ताकाच रामायण सांगता लोकांतू मनुष्याक दरिद्र येवची कशी म्हूण तागेल योग्यतेक अनुगुण जावन ताका दारिद्र्यत्व विना हंत परमात्माला कसले पक्षपात ना काय आज आमकां लोकांत दिसता आमी इतलो प्रयत्न केला री इतलो कश्ट काडला रीची आज आमकां देव हात धरना कसले का म्हूण आनी कसंख्य अन्याय अत्याचार केले जाल्यार रीची तागेल संपत्ती वृद्धी जाता कसले का म्हूण हे समस्येक आमकां केदनाची लोकांतू कसन म्हणून निर्णय मेळना भारीचंद सांगता पुराणांतर कसन आहे म्हळ्यार अदत्तदानाच्च भवेत् दरिद्रः दरिद्र भावाच्च करोति पापं पाप प्रभावात् निरकं प्रयाति अदत्तदानाच्च भवेत् दरिद्रः आज मनुष्याक दारिद्र्य येवचे तागेल योग्यतेन कसले का म्हळ्यार देव एक वेळार दिवन पळयत काय ऑपॉर्च्युनिटी दिवन पळयत काय पयरी आमगेल स्वाम्यान जाल्यार सूक्ष्म जावन एक दृश्टांत दिले देव आमकां दिवन पळयता ह्यो कशी उपयोग करूंक येता म्हूण वरलेले बँक बॅलन्स भांगर दुड्डू सोडा बा आमकां देवान दिलेले व्हड संपत्ती कसं नाही म्हळ्यार आमगेलें एक शरीर साधन शरीरविदू ಈ ನೀ ದಯದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು म्हूण कोणाच्यान हें एक शरीराक मौल्यबंच दत्वे आज आमगेले एक हार्ट किडनी लंग्स एफेक्ट जाला म्हणून जाल्यार तो कितले लक्ष खर्चूचे रेडी आसा कोणें दिता म्हणून जाल्यार बाय नॅचरली देवान दिलेली एक एक अवयवाक मौल्यबंच जायना म्हणटा देवान आमकां सकड संपत्ती दिला मो ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸಲು 101 ಕೊಟ್ಟೆಯೋ ದೇವ म्हणतच देवा हांव तुगेले एक मागिले तूं म्हाका कितले 100 दिले म्हूण आज आमी देवाला मागचें कसन आहे म्हळ्यार आमकां कसन दिनी म्हळ्यार लिस्ट व्हड आसा ताका म्हळ्यार काही एक गड पुरसोतेर घरांत बैस देवान कसकसन दिला म्हूण लिस्ट काडी तेदन तुका कळटा देवान आमकां कितलो अनुग्रह केला म्हूण घेवन तशी अदत्तदानाच्च भवेत् दरिद्रः अस्सल एक शरीर म्हळ्यार देवान दिला सामान्य एक दृश्टांत सांगता लोकांतू एकलो व्हड बिझनेसमॅन आशिल्ले व्हड व्यापारी तागेलो व्यापार दिने दिने अभिवृद्धी जाता आसा ताण लेखले काही मिगेल असेल एक बिझनेस सकड भारी डेव्हलप जावका म्हणून जाल्यार मिगेल ಒಟ್ಟು वर्कर्स कोण आसाची मागेल ಒಟ್ಟು हात दिवन घेवन म्हळ्यार भरती ते कसाने धनील खातीर भरती काम करता लोक आसाचे ताण म्हळ्यार की हांगेल एक सहकारान मागेल बिझनेस भरती वृद्धी जाला ताका हांग सकड फॅसिलिटीज दिवका म्हूण कसला म्हळ्यार हांनी क्षेमार आसा म्हणून जाल्यार मागेल बिझनेस चलता आज मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉन्सेप्ट सकड तशीच नवा बँगलोरांतू म्हाका बसार चोड आनी तुमगेल टायमार रीच जायना म्हणून तो म्हणटा तूं टेन्शन कोर नाका तुका एक वेहिकल दिता म्हणून फस्ट ताका एक टायमार येवका म्हणले खातीर एक वेहिकल दिता वेहिकल दिल्यार हागेल समस्या एक पुलीस स्टॉप ना वेहिकल दिल्यार हो टायमार येना म्हणून कंपनी डायरेक्टर निमगे तुका येवच्या टायमार वेहिकल दिला ना येनी कसं का म्हणून बँगलोर तसले ट्राफिकान तूं हे वेहिकल घेवन हांव टायमार खंय येवचें अपेक्षा करचें म्हणटा ताका एक काम करता तुका ट्राफिकाचे प्रॉब्लेम ना त्यामुळे एक काम करूया आमगेल कॅम्पसान तुझ्या आमी एक फुल्ल वसती समुच्चय केला तुका एक लायक घर दिता इतलेच कसं ना म्हळ्यार तुका घर दिता कार दिता मिगेल खातीर फुल्ल इनवॉल्व जावन तूं वर्क करता कसलें टेन्शन नासलें म्हूण कशी त्या मल्टीनॅशनल कंपनीचे हे करताची तशी त्या व्यापारीन म्हळ्यार खंय मिगेल ओट काम करतले परिस्थिती कशी आसा म्हूण एक दीस घर पळोवचें वतना तें घर म्हळ्यार तागेलें झोपडपट्टीशी आशिल्ली काय अय्यो अस्सल घरांत राबून तूं सकणी पूण वेग्गी उठ्ठोन येवचें म्हणून जाल्यार कितले प्रॉब्लेम्स तुका फाल्यां बिनी तुगेले प्रॉब्लेम्स चड जाल्यार मिगेल बिझनेसा प्रॉब्लेम जाता म्हणून घेवन तूं एक काम करता लायक एक घर दिता म्हळ्यार काय त्या घरांत राबून तूं कसलेय कश्ट जावचें ना जी तुका त्या घरान चंद कोन राबून मिगेल कामां येवका म्हळ्यार काय
मनुष्याला तांगतांगेले एक योग्यता म्हळ्यार हांव खाली हे द्रष्टांतार सांगचें. योग्यता म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार छू कित्याक कुनाकाची ಕೆಲವು ಜನಾಂಕ ते तांबड बसर बसर वचून गेल म्हणून लायक न्हीद पडटा. तांकां ओल ओटिकेटांनी काण दिल्यार तांकां न्हीद पडना. ते ओल वगेले हे कसल परकट बसा म्हणून तांणी सांगतात तांगेल योग्यता कसं म्हळ्यार ते तांबड बसर न्हिदो जाल्यार न्हीद पडटा. तांकां सुकार वताची. तशी पाप हाण दिल्ली वय घर ಸ್ವಲ್ಪ काळा नंतर ताण पळयल की हांव दिलेलं घर हाण कशें मेंटेन केला पळोवया म्हणून घेवन पळयतना पळोवच कसं नाही तागेले झोपडपट्टी उखलून हे घरांत ताण दवरला काय त्या झोपडपट्टी कंचे हे घर कंचे म्हणून हाका व्यत्यास कळले काय हे पापी तुका राबची योग्यता ना रे हे घरांत तू त्याच्या घरांत राब म्हणून घेवन ताका थंय पेटयल काय सांगेल कसं लाका म्हळ्यार हे देह आमकां एक वेळा देव दिवन पेटयता काय हे देह कशे आमी सदुपयोग करूंक येताची म्हणून हे देवान दिलेलो देह आमी चांग कार्या खातीर उपयोग करता म्हणून जाल्यार देव म्हणटा काय तुका आज लायक जन्म दिला फाल्यां हाज्या पशी चांग जन्मार तुका प्रमोशन करता म्हणून हे दिल्लेलो ऑपॉर्च्युनिटी हे अवकाश तू सदुपयोग करूंक गे जाल्यार म्हणटा काय तुका दिवन उपयोग ना तू आनीक डिमोशन करता काय आनीकेची हीन जातीन तू जन्म घेवत तसल तुका परिस्थिती दिसता काय कसं लाका म्हळ्यार मनुष्य जन्म मेळचो ओड नाही एक वेळा मागशी घेवन पळया हीन जाती कितलो आसा संस्कार नातिल जाती कितले आसा चांडाल शूद्र आदी कितले जाती आसा तत्रापि शतकोटिषु मानुषत्वं तत्रापि शतकोटिषु ब्राह्मणत्वं तत्रापि शतकोटिषु वैष्णवत्वं तत्रापि शतकोटिषु मत्परत्वं आज ब्राह्मण जन्म मेळकुळदायनी ब्राह्मण जन्मान तुची चांग वैष्णवाल घरकड जन्म येवका चांग वैष्णवाल घरांत तू जन्म घेतला जायनी चांग आचारशील घरांत जन्म येवका त्या कितलकी जन्माची पुण्य काय सांगील कसं लाका म्हळ्यार कशी की त्या रामचंद्रान ताका योग्य दावनशील दान केलं कसं लाग म्हळ्यार जन्मजन्मांतरान तुका कसले दान घेवत तसल आवश्यकता पडचे नाका म्हूण सांगील कसं लाग म्हळ्यार रामचंद्राले वनवासाक प्रयाण करत तसल परिस्थितीन जाल्यारीची एक संतोषाचें वातावरण निर्माण करून तो भायर सरलो काय कसं लाग म्हळ्यार देव खंय आसता ते दुख्खाचे किंचितू स्पर्श आसना भायर सरतना कैकेयील पांय धरतना कैकेयीन म्हणलें काय हे आभरण पितांबरणी धारण करून काही तो टूर वता आसवय तू वच वनवासांत हे सकड आभरण वस्त्र तू धारण करू ना जायत कसन दित तू म्हणके हे गे नारू मडी घे म्हणके पळया ಅಂತನ್ನೇ ಮಳಮು ರಾಮಾಯಣ ಅಂತ ಮುಖಾರ ವಚ್ಚಕ ಜಾಯನ ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆ ಅಂತ ಎಕ್ಕೆ ಮೌಲ್ಯ ಕಸಲಕ್ ಮಳರಿ ದೇವು तू दित न मळल विषयारी खुश पावत काय देव केदाना कंप्लेंट करना काय तू त्या दिल कसं लका हे दिल कसं लका म्हणून ॲटलिस्ट दिवची पुणी बुद्धी तू कसं नव्हे म्हळ काय मानम जनाद अविदुषो व्रणीते कसं लका म्हळरी परमात्म परिपूर्ण तक जगत्यांत दाव कमळल वस्तू ना त्याला ताण अपेक्षा करच कसं म्हळ तू दिव का म्हळेल एक बुद्धी येईल नव्हे काही काही येईल ताण संतोषार घेतलं कसं लका म्हळ तू दिल्ली नव्हे दिल्लल तो खुशेर घेतलं काय तशी रामचंद्रान म्हळ काय हे आभरणांनी धारण करून प्रयोजन कसं नाही म्हणून घेऊन ते नारू मडी सकड अरण्यांत वतना वेशभूषणच पळय ते नेसून तो रडी दलके सकड काण दवर आत्त लक्ष्मण आदित्तन ही पटक काण दितास काय सीतेक जाल्यार पटक काण दितास काय हे दशरथाक सहन करू जायनी काय हे दुष्टे काय लज्ज नातिली निर्दयी रामचंद्राक दिवच वय जाल्यार सीतेक दिवचे अधिकार तुका कोण दिलेलो ताण सुमंत तुका आपयल काय एक काम कर रे तीन सांगिल जाल तशें म्हण जावचें न्हय सकड ते सीतेक कसकसन आभरण जावका ते सकड घेवन वच ती अरण्याक म्हळ काय आतां सीतेला आदर्श पळया तीन म्हळ काय लोकांतू बामूण कशें आसता तशें आसचे पतिव्रता स्त्री लक्षण बामणान कसने नाका म्हणून घेवन सकड सामान्य दावन वस्त्र धारण केलेलं तवळी हीण जरी कपड हात बोर कांकण आशिल शिंगार सकड घालून वच्चे नियम नाही बामणान नातील सौख्य सौभाग्य मक्क कसं लाका म्हळ काय दलरीची दशरथाल वत्ता या खातीर स्वल्प आभरण घेवन गेल्या काय कडेर त्या आभरणाचे विशय रामायणांत येता तशी वनवासाक लक्ष्मण समेत जावन घेवन रामचंद्रान प्रयाण प्रारंभ केला सक्कड अयोध्येंत आशिल्ले सक्कड तागेल मागशी येता आसच काय रामचंद्रान म्हळ काय तुमी अशी सकड आयल म्हणून जाल्यार भरताक तुमी सहकार दिवका तुम्ही भरताल खातीर राबून योग्य रुपार ताका राज्यपालन करच्याक अवकाश दिया म्हळ्यार
तग्गेल ते रामचंद्राले माधुर्य अंतू तगेल एक आदर अंतू अनके अनके तगेल मक्षी वचका म्हणून अपेक्ष कोरनु प्राय जालेले म्हणतारे चरडू सक्कड तगेल मक्षी वत्ता सके म्हण सगळ्याची अयोध्येची रामचंद्राक अनुसरण करून वत्तास के रामचंद्रानं रथार बशिलो तुग्ग देवलके हे परिस्थितींतू वसिष्ठाक सुमंतूक दलरीच भारीची मनांत बेजार जाला वसिष्ठान म्हणके तुगेल वर कसने रामान वनवासा वचका म्हण नवे हांव एक काम करता रामान वनवासा गेल जाल्यार येडना सीतेक पट्टार बस करून राज्याभिषेक करयतवी ना हा बिलकुलच हांव भरताक पट्टार बसच्या सोडना म्हणके तुगेल हट कसन म्हण पळया कसलक म्हळ्यार तुगेले हे हटच पळय तुक मारक तुगेले जन्मजात आयलल हे बळुवळी म्हणके तुगेल ही बुद्धी अस पळया तुगेल नाही तुगेल अवसूल रगत म्हणके म्हळ्यार सगळे आमगेले सनातन भारतीय संस्कृतींतू बायलेक त्याग केलेले खंय ना आमगेल पुराणांत दमो इतिहासांत खंय ना गृहिणी म्हळ्यार तिगेले हात दवरून घेवन गृहस्थ धर्म पालन केलेले विना परित्याग केलेले खंय उल्लेख ना रामचंद्रान सीता परित्याग केला कसल्याक म्हळ्यार रायाल धर्मा एदुरू वैयक्तिक धर्म मौल्य म्हणून खंयचे एक विशयाक व्हॅल्यू करून पळयतच ग्रामम जनपदस्यार्थे एक ग्रामाक क्षेम दत्त म्हणून जाल्यार खंयचे त्याग होड न्हय जाल्यार हांगा इतिहासांत एकलो राय कोण म्हळ्यार बायलेक सोडलो कैकेयी रायके कैकेयीला अन्नान तगेल बायलेक सोडलाके कसल्याक म्हळ्यार बारी चंद कैकेयी रायाक एक भारीची अपूर्व विद्य आशिल्ली के तेगेले अपूर्व विद्य खंयचे म्हळ्यार मुयेन प्राणीन पक्षीन उलयलेले संवाद आस पळय ताका अर्थ दत्त आशिल्ले के तांणी बैसून कसले उलयला रे त्या उलयले भाश ताका कळत आशिल्ले के अपूर्व विद्या जाल्यार ताजे एक शाप आशिल्ले के ताका तांगेल संवाद तूं आयकून घेवन म्हाका गोत्तस म्हूण आनी 4 जाणां सांगले म्हणून जाल्यार तुका मरण येता म्हणून ताका एक शाप आशिल्ले के ताण मात्र ऐकून आनंद पवेता आनी विंगडाला सांगता असल हाका अवकाश ना एक दिवस तगेल बायलेल ಒಟ್ಟು बाल्कनींतू उपवनांत बशिल तवळी मुई सकड सालान वत्त आशिल्ली इचके ते मुय्यान वतना तंतनी आज पळय आमी समज सूक्ष्म गमन करका आमकां कळना ते तांणी कसो उलयता की ना की आमकां कळना तांगेल भाशा आमकां मना वचना जाल्यार कसंकी तांणी पदे याक प्रत्येक पळय मुय्यांक पळोवका तांणी वतना प्रत्येक मीठ जावन वतात प्रत्येक विश करून वता चकडेकड वतना तशी ते मुय्यान उलयल विशय आस पळय हाका कळ्ळी के कोणाक कैकेयी रायाक कसंकी तांगेल्यांत हास्य जालां की म्हणून भारी खुशेर हांसले के बायलेन पळयल के तेकडे हेकडे कोणें नाची बाम म्हूण एकलो हांसता कसल्याक कन्नडीन तेगेल तोंडाय पळयल के समस आनी बाम म्हूण हांसता कसल्याक मग कसला हसता तिको पळयल के निमिल के कले हसता तुम्ही म्हण के काय ना गो अशीची म्हण के अशी तशी म्हण जायना कसला हसता तुम्ही संकाची ना मारती सोडते ना मग संक म्हळ्यार संकचीची म्हण के ताका ताण म्हण के मरती हांव सांगलें म्हणून जाल्यार हांव मरता म्हण के तुमी मेल्ल्यार येड ना म्हाका सांगा म्हण के आत्ता तिका बार ताकाची कैकेयान म्हण के बामणाल विशयार जाल्यार तुका एक मोग ना म्हणून जाल्यार तूं बायल कसले म्हणून उसळ म्हणून ते भायर पेटयल के कैकेयी रायान थागेल दू नवी ताकाची आज वसिश्ट तिका सोवता आसा तुगेल गूड कसले हे म्हणून सर्वथाची तुका राज्याभिषेक जायना अशी पळयता हांव म्हण के कोण कस्सन उलयला रिची रामचंद्राले मनस्थितींत किंचितू विकार जाय न्ही तो सकडाला म्हणटा कसं नाही म्हळ्यार कैकेयी वात्सल्य तुम्ही प्रत्यक्ष सकडान अनुभव केला तशी आसतना ती कसंकीची आज आमकां विरोध उलयता म्हणून जाल्यार तिगेल्या पशी चड कसंकी दैवम चात्र पंचमम एक काम दवका म्हणून जाल्यार मनुष्याला प्रयत्न दवका ते दवका कर्ता कर्मच करणम म्हळ्यार सकड आस पळया ते सकड दवका भय जाल्यार लास्ट खंयचे म्हळ्यार दैवम चात्र पंचमम देवाल दया आमगेल स्टार चांग असल्या सकड जाता आज कसंकीच तिगेल मत्यांत विचार आयला म्हणून जाल्यार तिगेल्या पशी चड बलिश्ट जावन आशिल्ले कसंकीच देवाल एक प्रचोदनाश्च पुरो देखून म्हाका सगळ्यान सहकार दिवका म्हळके लोकांत नियम सहज मनुष्याले दैव बल ना म्हणून जाल्यार
सर्वस्व हागेल प्रयत्न म्हळ्यार व्यर्थ जाता. ताकाचे आत्ताच आमगेले चेडवांक सगळे विशय तो गोतस. भटमाम हांव पास जावचें म्हूण आस म्हणून जाल्यार रे खंडीत हांव पास जाता. देवाल मनांत हांव पास जावचें ना म्हणून जाल्यार रे हांव प्रयत्न करून प्रयोजन ना म्हणून. ताका हांव म्हणचें पळ मराया तूं कितले प्रयत्न केले जाल्यार रेची देवाल दय दावका कसा लाका म्हळ्यार 2 घंटे हॉलांत बसून बरयताने कुडगास म्हळ्यार लेवका पळय ताका देवाल दय दावका. तशें म्हणून घेवन परीक्षा हॉलांत येवन देवू कांय बरोवन बसना म्हळ्यार काय सांगच्या गेल्यार मुखार येवचना. कसं म्हळ्यार अरण्य तितलं गहन अरण्य ते दंडकारण्य म्हणटा. आत्ताचे अरण्य नाही. आत्ताचे अरण्य कसं सांगू सांजे वेळा पळया वॉकिंगा खातीर गोंता पळय पॅन्ट शर्ट घालून घेवन ताका अरण्य म्हणचे आत्ता. कसं म्हळ्यार असल दंडकारण्य आतां पळोवचें दवरल्यार नवा असले अरण्यांत वतना आजी देव बुद्धी आमकां प्रचोदन करता. आमी प्रामाणीक जावन आशिल्लो प्रयत्न केला म्हणून जाल्यार ताकाच नव्हे धियो योनः प्रचोदयात. आमी देवाला मागचें कसं नाही म्हळ्यार देवा म्हाका चांग बुद्धी दी चांग विचार दी म्हूण. न देवाः दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयति तम. देव केदनाच आमगेल मागशीची कशी गायक राखतलो तो गोपाल आस पळय एकाची बोकडींक आनी राखतलो तो पशुपाल अजपाल आस पळय तो सगळो दिवस गायची मागशी ते बोकडी मागशी भोंवता आसता तांकां राखचे खातीर. जाल्यार मर्त्य लोकांत कसं म्हळ्यार हांगा एक नियम आसा. देवान सामान्य जावन प्रत्यक्ष जावचें म्हळ्यार नियम ना. कलियुगांत देव आमगेल मागशीची कशी आवस बापूस चरडाक बड्डी घेवन बिश्टेताच मागशी भोंवताची तशी देव भावना काय. जाल्यार देव आमकां कशें रक्षण करता म्हळ्यार यंतु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयति तम. तांकां चांग विचार दिता देव. ताका पळया भरती कडेन आमी म्हणला देवान दिलेलो बुद्धी मारा न्ही जाल्यार हांव कैद आशिल्लो म्हूण देवान दिलेलो बुद्धी म्हाका म्हूण. आज आमी पळयतात न्हू प्रवाह कडेन येतास म्हूण गांव भोंवर न्हू उद्दांनी भरतास म्हूण भीकर जावन आशिल्लो प्रवाह कडेन जाता आसा. तांत एकलो भारी एक सात्वीक एकलो मनुश्य आशिल्लो काय व्हड एक दैव भक्त ताका भारी श्रद्धा भारी विश्वास कसन कश्ट येयल्यार आमकां देव राखता म्हूण. आमी आजी पयली दृश्टांत पळयला भागमंडलांतलो अर्चक असल एक विशम सन्निवेश ताका एक भारी एक मनांत तूं दृढ जावन आशिल्लो विश्वास कसो म्हळ्यार देव राखता म्हूण. जाल्यार लोकांत नियम कशी म्हळ्यार देव येवन हाका उकोळ्ळो बुडतना उकोळ हात उबरून उकळना. तसल बुद्धी आमकां त्या समयाचेर येना. कसं म्हळ्यार आमगेलें आयुश्य पूर्ण जाल्लें आसचें पुरो. हांव सांगिल्लें कसं म्हळ्यार असल एक भीकर जावन आशिल्लो प्रवाह येता आसतना गव्हर्मेंटाच्यान रेस्क्यू स्टार्ट केलें काय आनी अनाउन्समेंट केलें काय आत्ता न्ही हांगा जोर पावस येवता तसले एक अवकाश आसा देखून तुमगेलें घर खाली करून घेवन तुमकां खंय तें कॅम्प आसा तुमकां कॅम्पांत आमी थंय स्थळांतर करताची सकड तुमी येवन थंय राबा म्हणलें काय. फुडें कालाचे जनांक सगळें तितलो सुलभ ना. घर म्हळ्यार तांकां एक तितलो आशा अभिमान हांव घर सोडून खंय भायर वचना म्हूण आनी ताका एक विश्वास देव राखता म्हूण. पळयलें खंय उद्दाक भरता आसा जाल्यार हागेल विश्वासांत खंय थोडे पुणीची हे विचलीत दायनी तो म्हळ्यार काय 2nd फ्लोरार वचून राबलो काय आनके उद्दा भरता आसा हाका आनके धैर्य 3rd फ्लोरार वचून राबलो काय आनके प्रवाह येता आसा म्हणटना ओपन टेरेसार वचून राबलो काय. तेदन ते रेस्क्यू खातीर हेलिकॉप्टर्सांनी भोंवता आशिल्लीच काय कोण मनुश्य खंय सिरकून पडला जाल्यार तांकां रेस्क्यू करचे खातीर. तेदन ओपन टेरेसार आशिल्लो पळोवन घेवन ते हेलिकॉप्टरा देखून ताका मेसेज येयलो काय यो 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 म्हण घेवन ना 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 हांव येना वचा वचा म्हळ काय म्हाका देव राखता म्हळ काय. पळयता पळोवच कसं ना अनाहूत जावन गेलें उदकांत तो प्राण कृष्णार्पण केलें ताणें. देवलोकांत तो यमलोकांत गेलो तवळी देवा लागीं तागेली एक कंप्लेंट काय देवा असल एक मनुष्य जन्म दिलो तवळी विश्वासान तुका पूजन कोर न्हू भक्ती कोर न्हू इतलो सकट तुगेले एक विश्वास दवरून तूं म्हाका शिकोरच्यो देवा म्हणून ताणें प्रार्थना केली काय देवा लागीं. ताका म्हळें काय हे पाप्या हांव आयलेलो रे 2-3 वेळार सुरवे तुका पळय जीप घेवन आयलेलो नवे प्लेस चेंज करी म्हणून तेदन तूं आयकनी जाल्यार म्हाका मन आयकनी कडेन तुगेल्या घरा बागला वयर हांव हेलिकॉप्टर घेवन आयिल्लो यो यो म्हणून जाल्यार तूं तें ऑपॉर्च्युनिटी सोडली नवे आनी हांव कसां करचें म्हळें काय. अर्थ कसलो म्हळ्यार देव येवन राखना देव ताका एक बुद्धी दिता तेदन ताण लेक्का कसं नाही म्हळ्यार देवान म्हाका पेटयलेलें हें हांव वांचे खातीर म्हणून ताण तें उपयोग करून घेतला तो वांता. अर्थात देव ताका चांग विचार दिता. तशी वनवासाक
सक्कड समेत जावन गेला तवळी रामचंद्रान प्रार्थना केल्यारी कोणें आयकनाची सक्कड ताका अनुसरण कोरनायलेची. सायंकाल दल तशीची रात्री कालारी सकडांक भरती चमकून आयास जाला गाढ निद्रेन तसाच के सक्कड प्राज्ञरूपी परमात्मान आलिंगन केला तांकां. प्राज्ञरूपी परमात्मान आमकां आलिंगन करचें वचून चांग न्हीद येवचें. पळया आज ಈ ಲೋಕಂತೂ ನೀದ್ ಯಾನ ಮಳಲೆ ಸಕಡಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಡಾಕ್ಟ್ರೆಲ್ಲ ವಚನು ಫಸ್ಟ್ ನಿಮ್ಗೆ ಡಾಕ್ಟ್ರೇ ಒಂದೇನಾದರೂ ಒಂದು ಮದ್ದಿದ್ರೆ ಕೊಡಿ, ಏನು 3 ದಿನ ಆಯಿತು ನಿದ್ದೆ ಬೀಳುವುದಿಲ್ಲ ಅವಳು, ಚರುಡು 3 ದಿವಸದಲ್ಲೇ ನಿದ್ದನ ಮಳಲೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಕಡೆ ನೀದಿ ಯಾನ ಮಳಲ್ಕತ್ತೀರಿ ಮೆಳ್ಮೆಳಲ್ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಮೆಳ್ಮೆಳಲ್ ಪೌಡರ್ ಅಣಿಗೆ ಅವ್ನು सगळो दिवस नीद काढतले लोक असं जगत्यान. जगत्य कितले असल्यार गोत्ता तांकां केदान पळयल्यार न्हीदाची आनी रात्रीची त्या विशयी विंगड कसले असो तसल ते प्राज्ञरूपी परमात्मान तांकां आलिंगन केला. गाढ निद्रेंत गेलेच पाप जन सगळेचे अयोध्येचे रामचंद्र उठयलके. रामचंद्रान म्हणलके हे अयोध्येचे प्रजेंक सकड रान्नान तापोवन व्हरून तांकां कश्ट घालचे नाका. पळया आनी कोणें जालें जाल्यार कन करतशील गो तसवे. इतले जन फॉलोवर्स आयल म्हणले कुडले तो फस्ट एक मिटींग आपयतशिलो आनी इमिडिएट तागेले एक पक्ष स्टार्ट करतशिलो आनी इमिडिएट गांवचे सकड लॉयर्सांक कोट करतशिलो आनी एक इमिडिएट एक नोटीस दितशिलो. अयोध्येन तुला प्रत्येक प्रजा रामचंद्राल मक्षस एक्सेप्ट कोण म्हण मंथर आनी कैकेयी मात्र. त्या नाका कोणाल खातीर तीन राज्य दावका म्हणून प्रयत्न केला. पळया त्या भरताक आपोवन निमगेल जाल्यार तोची म्हणतशिलो रामाकच सिंहासन दिया म्हणून घेवन. तसल ताका दावका जाल्यार वातावरण आशिल्लें तवळ जाल्यार तो म्हणटा कसं न्हय म्हळ्यार ह्या प्रजेले क्षेमा खातीर दावन तांकां ते अरण्यान ते तसल क्लेश नाका म्हाका मात्र म्हणून घेवन सुमंत्रुलो म्हणटा गे रथ सोडी म्हणून. भारी चंद रामायण सांगता वाल्मिकी रथ सोडका जाल्यार फुडें कसन करी म्हळ्यार ते सरयू लागी 4 वेळार हेकडे तेकडे हेकडे तेकडे रथ गुंडाई म्हणलें कसले म्हणून कळ्ळें सायकॉलॉजी कळ्ळें म्हळ्यार खंयच्या रुटार गेला म्हणून कळचें ना. नाय जाल्यार ते फूट स्टेप पळोवन पळया जन ताका फॉलो करून येताच. खंयचे राया खंयचे गेला म्हणून आज आमी हेज्जी पळोवन येनाचवे ते कन्फ्यूज दावका म्हळ्यार खातीर दावन घेवन तेकडे हेकडे 4 वेळार ताण रथ सकड कडेन गुंडायल काय कडरी सुमंत्रुल रथार बसून घेवन रामचंद्र सरयू दाटून घेवन रानांत प्रवेश केले काय. सकाळी उठ्ठयतना कसं नाही जनाल गवजी के अनाहूत जाल्ले म्हणून रामचंद्र आमकां सोण गेल्लो म्हळ्यार काय सत्य कसले का म्हळ्यार कोण न्हीद काडता पळया तांकां देव मेळना म्हणून. ताका म्हळ्यार आमी एच्चर आशिल्ले जाल्यार आमकां देव मेळत नाशिल्लो आमी न्हीद काडली देवान आमकां सोडलें म्हळ्यार काय. ताका म्हळें एच्चरविरू कंड्या ताळू मनवे म्हणचवे. एच्चरविरू म्हळ्यार एच्चर म्हळ्यार सगळो दिवस 24 गंटे जाग घेवन बसचें न्हय. परमात्माल विशयार केदनाची एच्चरांत आसा म्हणून. हांणी लायक न्हीद काडली देव सोडून चमकलो. ताणें म्हळें काय आनी प्रयोजन ना. गवजी पडली कसं नाही म्हळ्यार सकडान म्हळें काय आमी आतां सकळ सरयूंत बुड्डून जीव काण घेताची म्हळें काय रामान नत्तील अयोध्ये नामकनाका आमी अयोध्ये वचनाची म्हणून गवजी पडले काय. ताका तेन्ना एकलो प्राय जाल्यार एकलो मंतार मनुष्य आशिल्लो काय कसं लाका म्हळ्यार मालगड मनुष्य दावका म्हणचे त्या खातीर कसं ला म्हळ्यार आमी कसं न्हय लेक्का नत्तील केला म्हळ्यार न्हय नत्तील सकड कोरून बसताची अनाहूत कोरून बसताची. आज आत्महत्या करचे व्यक्तीक लास्ट सेकंडार एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी म्हणून जाल्यार तो म्हणटा म्हाका चिकेची म्हाका वांचाई म्हणटा कसं म्हळ्यार ताका गोत आसना. तो आत्महत्या करका म्हळ्यार एक हंतू पडत वय पडचे वेळार ताका एक दुःख जातके संकट जातके कशी पूण हांव वांचका म्हणून म्हणटना खंय बीन आमी चुकून बीन कसं एक स्टेप घेतलो म्हणून जाल्यार त्या अनर्थाक कारण जाता. पळय एक भारी चंद दृश्टांत. गांवांतू एकलो जमीनदार आशिल्लो काय कृषी कशें की पाप प्राकृतीक विकोपा निमित्तान ताण लेखील तितले ताण कितले इन्वेस्ट केला कृषीक तितलें ताका संपादन दायनी नश्टार गेलें काय. नश्टार जाल्यार एक कश्ट काण घेवन जमीनदाराला वचून घेवन ताणें रीण घेतलें काय भरती. तागेले एकची कसं म्हळ्यार भूंय म्हाका सोण घालना कृषी केल्यार केदनाची म्हाका दुर्भिक्ष येना म्हळ्यार एक विश्वास काय ताका. जमीनदाराला एक भरती लोन घेतले आनी वापास कृषी केली. हे वर्ष जाल्यार हेची लेखील फल येनी वाड्डीक वाडी जाताची हागेले लोन चडता गेले काय रीण चडता गेले हाका भरच्या जाताना जमीनदार आयल काय तुगे लोनाचे सकड पेमेंट जावचें आसा दी म्हळें काय. ताणें हात उबारले काय. तेदन तो जमीनदार कितलो क्रूर पळया ताणें एक म्हळें काय
प्राय जाल्यार जमीनदार तो म्हणत गे तुगेल घरकड प्रायर वाडील चेल्ली आस पळय तिक म्हाका हरडीक करून दी तुगेल रीण सकड हांव माफ करता म्हळके तुगेल रीण सकड क्लियर करता तिक तूं हरडीक करून दिला पूर म्हाका म्हळके खंय सान प्राय चेल्ली खंय प्राय जाल्यार हांव मानतार खंय आतां विंगडा गेला मार्ग ना थंय बरची चर्चा जाल्यार तवळी दायत पंचायत वचून ते कट्ट्यार बसून निर्णय करूया कसल विशय म्हूण पंचायताक ताण परचेस केलं तवळी करचें कसन आसा ते पंचायत कट्ट्यारी सक्कड गांवचे भरलेच के निर्णय जाता आस काय निर्णय कसं नाही म्हळ्यार थंय ते रेवेर आशिल्ली भरती फात्तूरांनी पूण आशिल्ले काय काळ फात्तूर धव फात्तूर आजी न्हंयची तिरार सकड आमकां खोड फात्तूरांनी मेळनाच्यो काळे धवे तशी भरती फात्तूरांनी आशिल्ले काय इन्स्टंट एक विशय कळ्ळे काय कसं नाही म्हळ्यार आतां कोणाकेची पक्षपात म्हूण नाका हांव एक डिसिशन दिता त्या डिसिशना प्रकार आतां कसं म्हूण निर्णय जावप कसं नाही म्हळ्यार हांगा ते काळ फात्तूर आस आनी धव फात्तूर आस हे राशींत हांव काळे धवे फात्तूर एक डब्यांत घालता काळे एक करड्यांत घालता आतां तुगेल धुवेक ऑप्शन तुगेल धुवेन कसन कोरका म्हळ्यार फात्तूरू काणा म्हूण तिणें ओत्ताय केलें म्हणून जाल्यार आनी विंगड वाटना तुवें कारागृहांत वचून शिक्षण भोविसुका तेगेल दुड्डू वापस करना तिलें तरी तिणें निर्णय कोरून धव फात्तूर तो काडले म्हणून जाल्यार धव फात्तूर विंचील म्हणून जाल्यार दुड्डू भरचे नाका तूं त्या जमीनदाराक हरडीक जावचे नाका विशय थंयच क्लियर बाय चान्स तूं ते हात घालून काडटना काळे फात्तूर आयले म्हणून जाल्यार जमीनदाराक तूं हरडीक करून घेवका अन्ना लोन क्लियर जाता असो एक निर्णय जायत म्हणले डब्ब रेडी जाला चेल्ली प्रायर सान जाल्यार तिची भारी तीक्ष्ण बुद्धीची तिणें त्या गडबडीन ती नोटीस केलें नोटीस कसन केलें म्हळ्यार ते जमीनदारान ते परचेस केलेलें नवें ताण सुरवेक ते फिक्सिंग करून दवरला कसं नाही म्हळ्यार त्या डब्बेन तूं सुरवेक 2 काळे फात्तूर घालून दवरलें ऑप्शन कसं नाही काळ फात्तूर काडल्यार हरडीक जावका म्हळ्यार ऑप्शन नवें ऑलरेडी तंतू 2 काळ फात्तूर घालून सोडलें आतां फात्तूर काडल्यार हरडीक ताक जावका फात्तूर काणा म्हूण बसल्यार अन्नान जैला वचका असल विशम सन्निवेशांत करचें कसं नाही म्हूण घेवन भरती मनांत तिका दुख्ख आयलें तवळी सडन तिणें एक आलोचन केलें काय पटक्क वचून त्या डब्या हात घालून अशी केलें डब्या हात घालून हात अशी उडयतना त्या फात्तूर पळयल्यार कोणें नोटीस करनी ओ बाय चान्स मिगेल हाता दुखून फात्तूर न्हिसोन पडलें म्हळें काय प्रॉब्लेम ना हान तूं खंयचे फात्तूर आसा म्हूण आमी पळयल्यार तुगेले हाता दुखून चुकून पडल्यार फात्तूर खंयचे म्हूण आमकां डिसायड करयता म्हळें आलोचन करा घाल्लेले 2 काळ फात्तूर तिणें काणू बाय चान्स मिस जाल्लें म्हणटना डिसिशन कसं ना म्हळ्यार तें काळ फात्तूर आशिल्लें वय म्हणून जाल्यार तुगेले हाता दुखून मिस जाल्यार धव फात्तूर म्हूण ताका म्हळें मनुश्याक देवान प्रॉब्लेम्स भरती दिला म्हणून जाल्यार त्या प्रॉब्लेम्सा वटू एक सोल्युशन समेत दिला आज एक बीग असवय म्हणून जाल्यार ते कोण की मेकर आसा त्या बिगाक एक न्हय एक तो की करून आसुनू आसता एक न्हय एक समस्येक परिहार आसुनू आसता ताका ते मानतार म्हळें काय तुमी कांय चिंत करनाकाची आत्त बिनी तुमी उड्डून जीव काण घेतलो म्हणून जाल्यार एती मानंदः वर्षम नरम वर्ष शतादपी तूं वांचलो म्हणून जाल्यार एक दिवस तुका चांग पळोवचें मेळटा म्हळें काय आतां सुसायड करून घेतलो म्हणून जाल्यार आनी चांग पळोवच केदान तुवें म्हळें काय तूं आत्त वांचल्यार 14 वर्षांत रामचंद्रान वापस येयलो तो पट्टाभिषेकार रामचंद्रान पळोवत तसलो भाग्य मेळटा म्हळें काय त्या स्टेटमेंट आयकल्ले जनान सकड तांगेलें डिसिशन चेंज केलें काय राम केदान येता म्हळ्यार विशयारीची आसक्त जावन घेवन वापस घरांत वचून तांगेल्या घरांत तूं तांणी राबले काय सांगिल कसं म्हळ्यार भरताक वार्त पावला भरताक केदनाचे विशय कळला कसं म्हळ्यार केदनाचे अन्नान वार्त दिवन पेटोवचें केदना वसिश्ठान सांगून पेटयला म्हणटना कसं की अनाहूत जाल्ला म्हूण घेवन रभसार आयला तवळी रथार बसतान ताण सगळेचे अयोध्येचे परिस्थिती पळयले काय वैधव्याचे लक्षण एक नारीले अवयवांतू आभरण ना म्हणून जाल्यार ते पळोवचे तसले तांतू वैधव्याचे लक्षण दिसतास काय मात्र कसले गांवांत उत्साह ना व्यापार ना उत्साह ना वहिवाट ना कसले ना तेदंतक मनांत भारी भीती जाले तत्क्षण येवन घेवन कैकेयीक
नमस्कार करून आवसूक नमस्कार करून घेऊन आम्हाला मळके खन जाल्लें मळके परिस्थिती अशें कसले जाल्लें मळके ते वैधव्याचें लक्षण पळयतना अन्नान जीव सोडला म्हळें वापस सांगचें जाल्लें अगत्यपणी तत्क्षण ताणें आवसुले निमगेल कय अन्नान जीव सोडतना कसं म्हणलां मळके ताकाची कैकेयी सांगता पळया अन्नान कसं म्हणलां म्हळ्यार रामचंद्र केदार वनवासांत कोण येता तें आयलल पळोवच्या भाग्य मेळता कोणाक पळय तांणी पुण्यवंत म्हूण सांगलां म्हूण मळके दशरथान देहत्याग करतना रामचंद्र वनवास जावन वापास आयलल तवळ कोणाक पळोवच्या भाग्य मेळता पळय तांणी पुण्यवंत म्हूण म्हळ्यार हा हिण तंतू सकड मॅसेज दिवन जालें म्हळ्यार रामचंद्र वनांत गेला म्हूण ते आयकलेची दिग्भ्रांत जालें कय ताण म्हळें कय अरण्याक रामान वचत असल परिस्थिती कसन निर्माण जालें ताण कसन अन्याय केलवे ना शिश्टांक कसलेची शिक्षा दिलवे ना खंयचे वस्तू अपहार केलवे मिगेल अण्ण तसल नाही केदनाची धर्म चुकून वचन आतिलो ताण अरण्या वच्च तसल कसल ताण चुकी केल्या अपराध केल्या खंयचे खातीर हागेली ही शिक्षा मळके हिंड लेखल कसं म्हळ्यार भरताक पट्टाभिषेक तूं करता म्हूण सांगिल तवळे ताका संतोष जाता म्हळ्यार खातीर कांय न्हय रे तुगेल खातीर हांव त्या वर घेवन ताका वनवासा पेटयला मळके ते आयकल तवळे भरताक सहन करूं जायनी कय सगळेची कुलाकची कलंक तूं तुगेल गर्भांत हांव जन्म घेतला म्हळ्यार म्हाका एक अवमान तूं एक आवसुवे तूं केदना कसल्याक थोडे आलोचन कर न्ही कसल्याक खंयचे एक आवसूक 10-25 चरडू आशिल्ले तवळ जाल्यार हेची एक चरडाक दुख्ख जाल्ला म्हणटना त्या आवसूक केदन सहन करूं जायना खंयचे प्राणीक जाल्यार हेची भरती गायक भरती वासरा जाल्यार हेची एक वासराक दावत तसल पिडा त्या गायक सहन करूं जायना तशें आसतना एकलो पूत जावन आशिल्ले त्या कौसल्याक आज कसल एक जिवान संकट जावन आसचें पुरो कसल्याक म्हळ्यार आवसून एक जन्मा घेतना त्या चरडाक कशी जन्म दिला अंग प्रत्यंगजः हृदयादभिजायते अंगज प्रत्यंगजश्चैव हृदयादभिजायते मातुः प्रियतरः तस्मान्न तु बांधवाः आज जगत्यांत कितलेची बंधू बांधव सक्कडश्च पुरोच जाल्यार तिगेल अवयवा निमित्तान जन्म घेतला तिगेले हृदयाचे सक्कड आहार दिवन त्या चरडाक गर्भांत धारण करून घेवन पोषण केलें तसल त्या आवसूक जगत्यांत कितलेच व्यक्ती आसतले जाल्यार हिची त्या चरडाल वयर भरती प्रीती कय विना वरलेले बंधू बांधव न्हय अर्थात कितले बंधू बांधव आसतले जाल्यार हिची चरडान तरी ना म्हणून जाल्यार त्या आवसूक कसल सौख्य तसल ते कौसल्येन दशरथान रामचंद्रान तुका कसन अन्याय केला तूं तरी आपोवन बिनी म्हाका निमगेल जाल्यार हांव जाल्यार तेदान सांगता आशिल्लो देखून जिवीत काल पर्यंत आनी हांव तुगेलें तोंड पळोवच्याक हांव अपेक्षा करना आमगेल सगळे कुलाक नाश केलेले स्त्री तूं दुश्ट स्त्री तूं तुगेल मनांत हट नवे खंडितकाची तुगेल वर जायनाशें हांव करता मळके रामचंद्राक रान्नांत वचून आपोवन हाडा हांव सिंहासनार बैसता सिंहासनार बैसकरयता तूं लेखिल्ले भरतान राज्यभार कोरका म्हळ्यार किंचित तूं केदना जायनाशें हांव पळयता म्हळके तत्क्षण रामचंद्राक अनुसरण करून घेवन वचच्याक प्रयत्न करतना हांगा दंडकारण्यान तूं सुमंतूक एक मनांत एक संतोश आशिल्लो के म्हाका एक रामचंद्रान तागेलो टेक येवच्याक एक अवकाश दिलो नवे रामचंद्राल क्षेम आनी हांव चंद करून पळोवका म्हळ्यार तागेले मनांत आशिल्लें के कसं लायक म्हळ्यार खंयचे अयोध्येन तो रामचंद्र ना ती अयोध्य न्हय आज रानाची अयोध्ये म्हणून सुमंतू हागेलो म्हळ्यार दशरथाल भारी आप्त तो ताण रथ घेवन वतना ताका एक आसक्ती आशिल्ली की राम म्हाका कापून व्हरच्या पुरो म्हूण केदना सरयू क्रॉस केल्ले ताण म्हळें के सुमंतू तूं आनी भायर सर म्हळें के ताका म्हळें के ताय ना कसं लायक म्हळ्यार तुगेले सेव करचे खातीर तुका सगळे अरण्यांत खंय भोंवका ताका जावका जाल्यार अनुकूलत करून तुगेले योगक्षेम पळोवचें हांव राबता म्हळें के पळया रामचंद्राले
कसं एक मनांतूल एक भावना मनांत समेत कोणा केदाना तो वाईट लेक्काना कसं नाही मला ताण म्हणलं तू रथ घेऊन वापस वचका म्हणलं ताका सुमंत म्हणत हांव बी रथ घेऊन वचना कसं म्हणलं ते गांवचे जनाले आक्षेप म्हाका ऐकूचे जायना म्हणलं कसं म्हणलं खंयचे रथ अरे रामचंद्रा तू आपूण आणि रामचंद्रान यानतील कोप्पर म्हाका जन सोडाच वांचाक म्हणलं हांव वचना म्हणलं थकाची रामचंद्र म्हणतस पळय तू रथ घेऊन गेल्यार मात्र मिगेल कैकेक मिगेल आवसूक मनान तू समाधान जाता तरी तू रथ घेऊन हांगा राबलो म्हणून जाल्यार ती कसन लेखत गोतसवे पळय हे सुमंतूक वाहन आनी सकड घेवन ह्यो रामचंद्र वनवासांत राबचे सोडून गांव गांव भोंवत असं म्हूण ती लेखत तिका समाधान दायशना देखून तू ते रथ घेवन गेल्यार तिगेल मनान तृप्ती जातली देखून तू हांगा राबचे पशी हांगा दुखून रथ घेवन वच विशयारी म्हाका संतोष आसा म्हणलं रामचंद्रान पळय कितलं चंद उत्तर तू हांगा राबचे पशी तू अयोध्ये वच विशयारी म्हाका आनंद जाता म्हणलं म्हणतना रामचंद्राला आनंदा कारण जावं का कितें दुख्खा कारण जावं का विंगड उल्लोचे उत्तर नातेल मात्ते तुग्ग घालून घेवन रथ गुंडायत म्हणतना पळया रथ घुवना येत रामाल राज्यांतू केवल तगेले प्रजेंक मात्र प्राणी वर्ग समेत कशी स्पंदन करत आशिल म्हणचक ते रथाक बांदील 5 घोड खंयचे आसाची ते घोडे रामान गेल्ले मार्ग पळयतची दोळे उद्दा काण घेवन मात्ते तुग्ग घालून राबिल कितलो ताण प्रयत्न केला रीच ते घोड घुंवच्या तयार नाचके अर्थात रामचंद्रान गेल्ल तसल ते पीडा प्राणी वर्गांक समेत सहन करू जायनी बलात्कारारी वत्तायारी ते रथ घेवन येताना गांवचे सड जन सक्कड धांवन येयलेच खंय बिनी चुकून रामचंद्र बिनी वापस आयला म्हणून पळोवचक त्या संदर्भाचेरी दशरथान देहत्याग कोरकदल फुडेचे सुमंतो आयला दशरथान देहत्याग केला तदनंतर भरत आयला भरतान औसुक दूषण कोरून घेवन कौसल्येले गेले तो कौसल्येले वचून घेवन कौसल्येला पाय धरतना आज पळया कौसल्य म्हणतस आयलवे भरता भारी लायदले तूं आनी चंद कोण राज्यभार कोरेत तुका कोणाल निमित्तान आनी तोंदर ना तुगेले अम्मान मिगेल पुत्ताक रान्नाक पेटयले तू एक काम करे म्हाकाय रान्ना पेटोवन सोडी म्हणलें तसल ते उत्तर आयकताना भरताक सहन करूं जायनी आमा तूं म्हाका इतलेच मनांत वेललवे म्हणून घेवन आवसूक भरती तराचे समाधान करतके तरी जिवंत आस म्हणून जाल्यार राज्यांत पट्टाभिषेक जावन सिंहासनार रूढ जावचें म्हणून जाल्यार रामचंद्रान मात्र रामचंद्राक नाक्कशील रामचंद्राक मेळनासलें सौख्य म्हाका समेत नाका म्हणलें तशी ते कौसल्या सुमित्रेक अभिवादन करून घेवन वतना शत्रुघ्नान जाल्यार भरती विलाप केला सांगचे गेले म्हणून जाल्यार रामायण थंयची राबतान प्रत्येकलेले संवाद जाल्यार अत्यंत मार्मीक ताका म्हणचें न्हय रामाले औदार्य रामाले स्थितप्रज्ञत्व ताका म्हण हांव तावळी विकार हेतौ सती नवक्रियंते दुःखाचे तसल सन्निवेश मनांत किंचित्तू विचलित दायनित संतोषाचे विचार आयल तवळी ओवर एक्साइट जाल्यार जायनी ताका पळय रामचंद्राल चरित्र आमी अवलोकन कोरका कसला म्हळ्यार जनांत जगत्यांत मॅक्झिमम प्रॉब्लेम आयला कोणाक देवाक असल कश्ट आयल तवळी मनुष्यांक कश्ट येवचे व्हड विशय न्ही जाल्यार एक चंद कसं नाही म्हळ्यार जगत्यांत मनुष्याक कश्ट आयला म्हणून जाल्यार त्या देवाक इश्ट म्हूण लेक्काक एग्जामिनर्स पळय ब्रिलियंट स्टुडंटांक मात्र भरती तो टेस्ट करता जस्ट पास जाल्ल्यांक आनी अपास तागेले चेंबरांत तापून ताका क्वेश्चन करना कोण अत्यंत कुशाग्रमती तीक्ष्ण विद्यार्थी आसा तांकां मात्र आपूण ताण परीक्षा करचे लोकांतू भांगराक मात्र परिशीलन करचे विना लोखंड म्हणून कोणें परीक्षा करनाची भांगराक नाना तराचे प्रयोग करताचे ताकाची संकट म्हणताची बीटन गोल्ड कम ऑर्नमेंट आजी भांगराक कितलं धाडायताची तितले त्या भांगराक मौल्ययुत जावन आशिल्लें एक आभरण दत्ता हीटेड गोल्ड बिकम ऑर्नमेंट बीटन कॉपर बिकम वायर ते तांबे
कितलं मारता की तितलं चंद वायर जावन निर्माण जाता. डिप्लेटेड स्टोन बिकम स्टॅच्यू. डिप्लेटेड म्हळ्यार आज ही देवालयांत आशिल्ले विग्रह आसा पळया, आज त्या विग्रहाक संभ्रम कसलो, ताका अभिषेक कसले, पंचामृताभिषेक कसले, नाना तराचे सुगंध द्रव्याचे अभिषेक कसले, अलंकार कसले, नाना तरा ताका वैभव कसलो, आभरण कसले. ताकाची भायर बशील खंबस पळया देवस्थानांत, ते भितर बशील विग्रहाक संवाद करता काय, आम्ही ಒಟ್ಟು एक गुड्डेर आशिल्लीची जाल्यार आमकां काण भायर दवरला, तुका मात्र भितर दवरला म्हळकय. ताका ताण म्हळकय तुका चड पेट्ट पडे, चड चेणाची पेट्ट कालाल हांवें म्हळकय. आज लोकांतू मनुष्याक कितले प्रॉब्लेम्स येता पळया. मोर पेन बिकम यू मोर पेन. जिवनांत तूं भरती पेन केदन येता पळय, यू बिकम मोर व्हॅल्युएबल. लायफांत तूं कितले कश्ट येता ते कश्ट तूं सहन केले तितलेची तुगेलें मौल्य जिवनांत वृद्धी जाता. ताकाची उपनिषद सांगता कसं नाही म्हळ्यार लोकांत कश्ट येवचे सहज. कष्ट म्हणून गवजी मारता बसल्यार करें करूं जायना. आतां चेडूं अम्मा पोट्टा दूख जाता म्हणून गवजी मारता उडता. अम्मान पोट्टा दूख घेवचें जातवे. अम्म कसं पडता म्हळ्यार चिक्के समाधान करून घे मरे, चिक्के समाधान करून घे. कनेना कनेना गुण जाता तितले सांगेतून आनी कसं करूं जायना. चड म्हळ्यार मेडिसीन दिवेत जाल्यार दूख अनुभवी सुखां ताणेची. ताका प्राप्तम उपासीता. म्हाका कसन कश्ट आयला त्या देवाक इश्ट म्हणलें का कसं का म्हळ्यार हे लोकांत तुला एक नियम आसा, हांगा केदनाचें सूख म्हळ्यार स्थिर जावन ना. ताजे ऑपोजीट कसं नाही म्हळ्यार कश्ट जाल्यार स्थिर जावन ना. आज मनुष्यान भरती कश्ट पळयला म्हणून जाल्यार एक दिवस ताका चांग दिवस मेळत काय म्हळल खातीर जावन नवे. आज तुमकां रामचंद्र सोण गेल्ला म्हूण चिंत करूं नाकाची. कशी पळया पळ्ळेक धुंगळ आलता आमकां दिसचो पुरो, पळ्ळें दूर गेल्ले म्हणून गेल्ले पळ्ळें दूर रब्बना वपास आमगे लागीं येता. दूरात दूरतरम यत्तु तदेवांतिक मंतिके. तशी रामचंद्रान ते सुमंतूक पेटोवन दिला. आज भरतू सैन्य समेत जावन घेवन रामचंद्राले अनुसरण करून वता आसा. तन्मध्ये सरयू तीरांतू गुहान ताका नौकेर आपोवन व्हरचें आसा. रामचंद्रान अवतार घेतिल्लो कसले का म्हळ्यार गुह, कबंध, शरभंग, विराध, शबरी, अगस्त्य हांकां सकड अनुग्रह करचे खातीर हे सकड व्हड लिस्ट आसा देवाले. कोण कोणाक सकड अपॉयंटमेंट दिला ताणें अमके टायमार येवन तुमकां अनुग्रह करता म्हूण. तांणी सकड वेटिंग लिस्टार आसाची. आज रामान बशील कडेन बसल्यार काम जायना. आज सिकयतल चेडूवांक मिस्सान चेरार बसून पाठ केल्यार तितलें ते लायव्ह एक्सपिरियन्स येना. पळय आतां आमी विडियोन तरी पळयनाचवे. PhD ना हो दोड्ड युनिवर्सिटींत प्रोफेसरान शिकोवचे व्हड विशय न्हय. कसं म्हणून ऑलरेडी ते ट्रेंड जावन आसता. ताण खाली तांकां डायरेक्शन दिला पुरो जाल्यार एवॉर्ड कोणा दिवका गोचसवे. ते नर्सरी शिकयताल चेडूवांक, एका क्लास शिकयताल चेडूवांक, दोनी क्लास शिकयताल चेडूवांक ते कोण टिचर आसा ते फस्ट पुराण सन्मान करका, एवॉर्ड दिवका. कसं म्हळ्यार तांकां भरती पेशन्स दवका. कसं म्हळ्यार एक चला हांगा रबला आनी एक चला थंय उडता. त्या सकड चेडूवांक कंट्रोल करून बेस करून घेवन ते चेडूवाल म्हणके नांचका तूं कितले PhD घेवन आसचो पुरो. हांव PhD घेतला म्हणून हांगा चेडूवाला लेक्चर केलाय करत ते गेलो गॅस म्हणटात. त्या चेडाल म्हणके नांचका हिणे. नांचका म्हळ्यार वॉकिंग करका म्हळ्यार लेफ्ट रायट म्हणून दाखोवचें न्हय, तीण वॉकिंग करून दाखोवका. ताका न्हय देव वॉकिंग करून दाखयता आसके आमकां. कसं न्हय म्हळ्यार मृत्यावतारस्त्विह मर्त्य शिक्षणम. देव फुल्ल क्वॉलिफिकेशन आशिल्लो. ताण म्हाका फुल्ल क्वॉलिफिकेशन आसा, हांव आनी तांकां कसन एज्युकेशन दिवचें म्हणून घेवन विंगडाक पेटेनी ताणें टिचर्सांक पेटेनी लायव्ह एक्सपिरियन्स जगत्या मेळका मेळल खातीर जावन परमात्मूची आमकां एक टिचर जावन हे लोकांत तूं हेज्जी घालचें तो आमकां शिकयतास. पळय स्कुलांत तूं शिकोवच चमकूच व्हड विशय न्हय, अशी चमकून व्हड विशय न्हय. जिवनांत आमी भरती हेज्जी घालूं आस. जिवनांत भरती हेज्जी घालतना कंट मेळता केलो कडेन फात्तूर मेळटा, केलो कडेन उद्दां मेळटा. कंट मेळ्ळो म्हूण गवजी करूं ना. ते कंटे कशे आमी ओवर रूल जावका, ओवरकम करका. एकच आमकां आयलां तें दुख्ख कशें सहन करका म्हळ्यार लायव्ह एक्सपिरियन्स जावका म्हळ्यार खातीर प्रॅक्टिकल सुरवे दाखयता आस देव. वर्लाल कॉलेजान सकड कशें म्हळ्यार सुरवेक थियरी नवय कडे प्रॅक्टिकल नवय करेक्ट नवय. सुरवेक थियरी शिकोवचें कडे ताका लॅब आपूण व्हरून घेवन प्रॅक्टिकल शिकोवचें.
जाल्यार देवाल कॉलेजान तूं देवाल युनिवर्सिटींत कशी म्हळ्यार रे सुरवेक प्रॅक्टिकल ताका रामान अवतार घेवन सुरवेक प्रॅक्टिकल सक्कड दाखयले विशय तेंचे कडेन थियरीन तूं कृष्णान सांगलें पळय त्या दिवसू हे भगवत गीतेंत सांगिल्ले श्लोक आसा पळय त्या दिवसा हांव तुका लाईव्ह दाखयला न्हय तें पळय म्हूण रामचंद्र हांगा अशी कसले चल्ला म्हूण पळोवका जाल्यार नेक्स्ट आमी सब्जेक्ट वचका थियरी वचका फस्ट प्रॅक्टिकल कसल्याक म्हळ्यार चेडूवांक सुरवेक कोरून दाखयल्यार मात्र ते एफेक्टीव जावचे अर्ध घंटे लेक्चर केल्यार ताका कसले बोडा वचना सुरवेक प्रॅक्टिकल सक्कड कोरून कडे थियरी सांगले ताका मना वता हां ते ताजे खातीर हज खातीर म्हणून ताकाच रामचंद्रान कसन केलें म्हळ्यार सुरवेक आमकां थियरी जाल काय ताकाची रामायण सांगता कसं नाही म्हळ्यार रामादिवत प्रवर्तितव्यम नतु रावणादिवत जीवनांत कसं नाही म्हळ्यार रामचंद्राल म्हणकेच आम्ही जीवन करचा प्रयत्न करका विना हा रावणाल म्हणके नाही नतु रावणादिवत हे फर्स्ट लेसन के रामायणान तुले कसं क म्हळ्यार पळया रावण जाल्यार एक सामान्य मनुष्य नाही हांव पयलीं सांगलां इंट्रोडक्शना म्हळ्यार असामान्य व्यक्तित्व तो विश्रव असल पूत स्वतःची वेद ऐकून घेऊन जन्म घेतले तसले ते जन्म ब्राह्मण जावन आशिल्लो ते विश्रव असल पूत वैश्रवणू रावण ताण सकाळी 3 घंटे उठ्ठैल म्हणून जाल्यार दनपार 12 घंटे थंय तागेले देवाल पूज आशिल्ली के भरती जन ते हे म्हणून आसा बडमम तो भरती रावणाल तुमकां गोतना रावणाल पूज पुरस्कार घंटे गटल्यान आसा म्हणून आज एकल्यान घरकड बसून घंटे गटल्यान पूज करता म्हळ्यार तो व्हड सामान्य साधू व्यक्ती म्हणून जायना कसालाक म्हळ्यार पूज करचे केवल डंबाचारा खातीर पूज करचे केवल स्वार्था खातीर म्हणून जाल्यार त्या पूजेक किंचित तूं व्हॅल्यू नाके कसाला म्हळ्यार तूं घंटे गटल्यान घरांत बसून पूज कर न्हू सांजबाळ नंतर गांव गांव भोंवन चंदी चल्ली खंय आसा हे वस्तू खंय आसा अपहार करची संपत्ती खंय आसा म्हणून म्हळ्यार रावणाल चरित्र ते सकाळी पूण उठून 3 घंटे तुकून 12 घंटे ते पूजा पुरस्कार केला रे सांजबाळ नंतर गांवांत आशिल्ले भांगर चेल्ली सकड सोदून ताण वच्चे अर्थात की पूज करता म्हळ्यार लागेल मानदंड नाही तसल पूजेक किंचित तूं व्हॅल्यू ना के कसलाक म्हळ्यार परमात्मू गुणपरिपूर्ण जावन आशिल्लो आमगेलो परमात्मू पूजेन तूं चांग गुण नातील पूजा तो कसाला घेता ताका पळय देव पूज घेता काय आमी सांगिल्लें कशी म्हळ्यार त्या पूजेन तूं गुणविशिश्ट जावन आशिल्ली पूज जावका काय आमी दिल्लें सक्कड देव घेता म्हणटना दितल्यांक भरती जबाबदार जावका काय जाल्यार हाजी दौर्भाग्य प्रारब्ध कसन जालां म्हळ्यार गांवांत तूं एक देवालयांत तूं अभिषेकनी आस म्हणून घेवन आमी शियाळ हाडचे आंगडी गेले म्हणून जाल्यार तो फर्स्ट निमगीता निमगे कुडिलिक्का देवरीक अभिषेक हाका म्हूण कुडिलिक्के म्हळ्यार तो लायक वेगळे शियाळ खाने के लिए आप के लिए भगवान के लिए म्हणून म्हळ्यार भगवान के लिए म्हळ्यार ते विंगड एक शियाळ आसता सुक्कून तातूंत उद्दास की ना की कळना पिवचे जाल्यार लायक शियाळ तरणे शियाळ दिता सो पीने के लिए भगवान के लिए म्हणून नक्का तुमी जिन्सा अंगडी वचा आज एक लायक एक देवता कार्यक्रम आसा लायक तांदूळ जावका म्हणटा तेदन तो निमगीता बट मग तुमकां जेवणा की देवा नैवेद्याक म्हूण होमा घालच्या की जेवणाक म्हणून म्हळ्यार होमा घालचे एक कॅटेगरी तांदूळ विंगड आसा आनके प्रारब्ध कसं नाही म्हळ्यार याग करतना परिशुद्ध तूप जावका म्हणून सांगल्यार तो निमगीता बट मग स्वीट करचे खातीर तुमकां तूप की होमा घालचे खातीर म्हणून होमा घालचे खातीर म्हणून जाल्यार एक विंगडा एक ब्रँडात तूप आसा ताका परमोळ ना कसं नाही बंड ना काय ना खाली नांव एक तुप्पा म्हणून बरयला तितलेच सांगिल कसं लाग म्हळ्यार देवाल एक स्वभाव आसा काय आमी कसन दिता पळय तो 100 म्हणटान आमकां दिता काय ते म्हणटना दिवची जबाबदारी आमगेली देवस्य एषः स्वभावोयम ताका देवाक आमी चांग वस्तू दिलवे देव ताजे 100 म्हणटान आमकां ते दिता काय ताका पळय देवाक भांगर दिवचे कसं लाग म्हळ्यार देवाक भांगर समर्पण केल्यार ते भांगर म्हळ्यार तसले एक जीवन आमकां देव दिता म्हळ्यार भांगर आनंदाचे संतोष आनंदाचे संकेत नवे दुख में भगवान का याद आए सुख में सोनार का याद आए म्हूण आमकां कश्ट येयला तवळे देवाल उडगास येता संतोष आशिल्लो तवळे भांगरा आंगडी उडगास येता आज वचून खंयचे भांगर परचेस करचे म्हूण कसं म्हळ्यार संतोषाचे संकेत आज देवाक भांगर समर्पण करचें कसं लाग म्हळ्यार आज आमी देवाक भांगर दिला म्हणून जाल्यार ते देव आमकां भांगरात असले आनंद संतोषमय जीवन दिता म्हूण ताका म्हळ्यार काय दुर्गुणयुक्त जावन आशिल्लें आमी पूजन देवा दिल्ली म्हणून जाल्यार हागेल पूजेन तूं भावनेन तूं कसले वेट ना व्हॅल्यू ना म्हणून जाल्यार तसलेची ताका देव दिता काय ताकाच न्हू रावणान 1000 गटलेन तपस्या करून पूजन केल्यार ताका चांग गुणी देव न्ही देवान
त्याची गुण इन्क्रीज केला आणि पूज केलं तशी तक त्या गुण वृद्धी जात तशिल्या ताका म्हळके देवाक पूजन करतना गुणयुक्त जावनशील पूज जाऊ का कसं नाही म्हळा रे अहिंसा प्रथमं पुष्पम पुष्पम इंद्रिय निग्रह सर्वभूत दया पुष्पम सत्य पुष्पम ज्ञान पुष्पम तप पुष्पम सत्यम चाष्टमम पुष्पम 8 तराचे फूल द्यावा देऊ का काय. आज आम्ही भजन म्हणतो छुबे के परिमळ दा म्हणून मला गावाशील सगळं फूल हाण देताचे गावा हाडताना त्या फूल हाडचे कॉन्सेप्ट कसं नाही म्हणा रे देवाक मार्केटान कितले रिच अशील फूल हाण प्रयोजन ना आम्ही दिवची फुलां आणतो आमगेल गुण आणतो वेट अस का काय. अहिंसा प्रथमम पुष्पम अहिंसा म्हणा प्राणिक मार्च मात्र नाही आमगेल मन ಅಂತಂದ್ರೆ आम्ही कोणाक दुःख दिना म्हणाले भावने योचस पळते अहिंसा. आजी रावण पुष्प समर्पण करत असेल अशा पुरो कसन पुष्प समर्पण करचे ताणे रशिंक आशिल मुनिंक सकड मारन यज्ञ याग करचो ते पुष्प देव स्वीकार करना काय. पुष्पम इंद्रिय निग्रह असले गुणभरीत जावनशील त्या पुष्पांत अर्चन गेल म्हणून जाल्यार सकल गुण परिपूर्ण जावनशील त्या परमात्माक आनंद दत्ता. सांगील कसलं का म्हळा रे परमात्माला विशेष जावनशिले पूजा हंगा सरयू तीरारी गुहान केलके. आज आमगेल सकणाल एक कंप्लेंट अस कसं नाही का म्हळा रे देव ब्राह्मण वर्गांक मात्र अनुग्रह केला वर्लल सकड नीच वर्गांक सकड दमन केला दलितांक सकड शोषण केला म्हणून गुहाले जाती बत पळोवचें गेले म्हणून जाल्यार रे तो आशिल्लें तूं नीच जातीन तूं व्याध अंबिगा जातीन तूं कसं म्हळा आज आमी मोगरांचे म्हणचवे त्या जातीच तो ताका देवान क म्हळकय आदरस्तत्र कर्तव्यः यत्र भक्तिरेव गरीयसी. खंय भक्ती आस पळया थंय आमी गौरव दिवं का. ताका रामचंद्रान स्वतःची त्या गुहाक आलिंगन केलें काय पळया असल भाग्य कोणाक मेळ्ळा. मुख्य प्राणाक परमात्मान रामचंद्रान आलिंगन केला ताका तसल देव म्हळ्यार कोण म्हळ्यार एक ज्ञान सकड आशिल्लें जाल्यार त्या गुहाक आलिंगन करका म्हणून जाल्यार रे तागेलान तो परिशुद्ध जावन आशिल्ली भक्ती प्रीती ती देवाल वयर आशिल्ली प्रीतीक देवान ताका समर्पण केलें काय. पळया खंयचे त्या अंत्यकुलांत तूं आशिल्ले त्या गुहाक आशिल्ले संस्कार कैकय ना जाले काय. ताकाची गुहान म्हळके तुमी कसलेय चिंत करचे नाका मिग्गेले राज्यपट्ट म्हळ्यार तो बेस्तालो रायतो ताण म्हळके आमगेल सिटार बसून तूं राज्यभार कर देवा सर्वस्व तुका समर्पण करता म्हळके नवाय. श्रवणम मननंचैव स्मरणम कीर्तनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम सगळेच सर्वस्व मिगेल बायला मिगेल चरडुवा मिगेल भंगार शिंगार मिगेल गांव मिगेल राज्यभार सर्वस्व परस्मै निवेदयेत परमात्माक ताण समर्पण केलं काय. खंय ती कैकेयी राजवंशान दुखून आयलेल कैकेयी आज खंयची कुलान तूं जन्म आयलेल तो गुह चक्रवर्ती ताण म्हळकय तूं दिल्ली पळय म्हाका तें आनंद मेळ्ळो. आज घरकड कोणाल्या घरकड गेले तवळे आमी हेळक्यांनी वतात नव हेळक्यांनी गेले तवळे हें एक व्हड रामायण हेळके वच्चे कश्ट जाता न्ही आतां तसल परिस्थिती ना वरल सक्कड बशील कडेन फोन केला काम जाता एक जायना आमी स्वताच वचका म्हळ्यार खंयचे म्हळ्यार हेळके वचका त्या गेल कडेन धांवन जायना कसं लायक म्हळ्यार गेल कडेन सगळें रामायण सुरू जाता. कसं लायका म्हळ्यार ताणे गेल्लेल कडेन ताकाय मना बेजार जावचें नज आमगेल कामाकय प्रॉब्लेम्स येवचे नज आमी कितले डिले करता आमगेल काम कंप्लिशन जायना. ताका चांग मनुष्य कसं करता म्हळ्यार च्या करच्यो म्हळ्यार दायत मामा च्या करी आनी गेल्लेल कडेन केसरी दूद हाडच्यो केसरी दूद हाडी गेल्लेल कडेन जामून केलां जामून हाडी 4 घर करत तो सांगेल कसं लाका म्हळ्यार चांग व्यक्ती कसं करता म्हळ्यार हेळके गेल्लेल कडेन दूध हाण दिवचें म्हण नाका 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 एक चिमटी सक्कर हाण दी म्हण म्हळ्यार चिमटी सक्कराक लायल म्हणके करचें तांकांय तो खायना म्हणून गोतस हाकाय गोतस तें खावचें ना म्हणून गेलो तांकां दिला म्हूण समाधान हाका खाल्ला म्हूण समाधान वच्चे का गेल कामाक प्रॉब्लेम्स ना काम वेगळी जाता म्हण ताकाची रामचंद्रान म्हणलें कसं नाही म्हळ्यार तुका तें दिवका म्हळ्यार एक आसक्ती येयल न्हू प्रीती येयल न्हू तुका देव अनुग्रह करो म्हळके. आनेक कसन गोतस्वे मिगेला अम्मान म्हाका सांगिल्लें अयोध्या सोड म्हूण सांगिल्लें न्हय. आज पळया चेडूवांक आज एकादशी रांदपाक उडा लोक घरकड हांव कसले रांदप करना सकाळान उपास आसका म्हळ्यार चेडू म्हणटा दायतमा तूं रांदपाक कूड बंद केला आमकां ताजमहाला सांगा म्हूण आमी ताजमहाला वताची म्हणून अम्मान सांगिल्लें खावचें नज म्हूण सांगिल्लें न्हय उपास करका म्हूण सांगिल्लें घरकड खावचें नज म्हूण सांगिल्लें न्हय
तकाची कैकेयीन सांगेल कशी जाता तुका तसव्या अयोध्ये सोड म्हणून म्हणके जाता हांव तुगेल घरा येवन त्राबल म्हणून जाल्यार रे हांव अयोध्ये सोड म्हणून म्हणके जाता म्हाका कामान अयोध्ये सोड म्हणल न्ही म्हाका वनवासा वचका म्हणून सांगिलें. तशी त्या गुहाले गुडिसलांत पळया कशी विदुराले घरांत वचून घेवन विदुरका मेवा खावो विदुरान दिलेल ते परमात्मान स्वीकार केला संतोषारी तसल ते दुर्योधनाल राजवैभव आसताले त्याग करून तशी त्या गुहाल गुडिसलांत एक दिवस न्हीद काळ्याक येता सांगील कसाले म्हळ्यार केदन ते भरत गुहालांत येता गुहाक एक वेळार टेन्शन जाता काय भरत तूं सैन्य सकट घेवन येतास ताणें इमिडिएट स्टेटमेंट दिलें की तेगेले सकट सर्वेंट सांग चारय दिकान रब्बा तांगेले सैन्य होडसच्या पुरो आमी चारय दिकान अटॅक करता कसाल्याक म्हळ्यार रामच एकले आवसून निमगेल कसाले म्हळ्यार ताका वनवासा वचका म्हणून एकले यो भरत बिनी रामाक लगड काण येवन हांव परमनंट रायदव का म्हणून एकला की कसं म्हणून गोत्ता देखून चिगे जाग्रतेर रब्बा म्हणून ताणें स्टेटमेंट दिल्लें के जाल्यार भरताक केदन समागम जाता तागेले अंतःकरण पळयतना स्वतः रामचंद्राक पळयल म्हणके जाल्ले के ताका गुहाक आनंदारी ताका सत्कार केले के तेदना भरतान म्हणलें मिगेलो अण्ण खंय आशिल्लो म्हूण ताका त्या गुहान आपोवन वचून घेवन एक कूड दाखयल के तुगेले अण्णान हांगा विश्राम घेतिले म्हणके पळयल्यार कसं न्हय ते दंडकारण्यान तशें रान्नाचे पाल्लांनी सकट घालून तणनी सकट घालून घेवन एक हंतूळ शिकोवन दिला तांतू रामचंद्र निद्दोन चमकला कसल त्या सुप्पत्तिगेन तो निद्दलाल रामचंद्र आज त्या गुहाल एक आतिथ्याक संतोषार तांतू निदला तेदन भरताक म्हणलें की मिगेल अण्णान मिगेल खातीर असल त्याग केला म्हणून जाल्यार आज हांव प्रतिज्ञा करता अण्णान वनवासांत येवचे पर्यंत अण्णान नातील सूख कसं नस म्हाका कसले नाका म्हणलें हांव आज वल्कल धारण करता हांव कसलेची राजभोगाचे आहार स्वीकार करना कसले राजवैभव नाका म्हणून घेवन तो प्रतिज्ञा करतके सांगील कसाला का म्हळ्यार गुहान तेगेले जिवितांत तो ते कूडस पळयात तशी दवरला काय ते एक सेंटिमेंटल देवान राबिल कूड म्हूण आज आमकां उडगास येना आमगेले परमपूज्य सुधींद्र स्वाम्यान हरिद्वार तसले तपक्षेत्रांत पवित्र पुण्य गंगा तीरारी व्यासाश्रम बांदितना सकडान पळयला व्यासाश्रम बांदितना ते गीता मंदिर म्हणून आतां थंय गेला सांगतात तांणी ते मंदिर निर्माण जावंक जाल्या फुडें आश्रम निर्माण जावंक जाल्या फुडें स्वाम्यान त्या गीता मंदिरांत देव मांडयलेले के आज सगळे त्या गीता मंदिराचे रिकन्स्ट्रक्शन 3-4 वेळा जाल्ला के जाल्यार त्या स्वाम्यान खंयची कुडांत देव दवरला त्या कूड आज्जीके तांणी आपुणीच के आनी कोणाके त्या कूड जाल्यार दितानाच के तशी दवरला के म्हळ्यार खंयची कुडांत देव बसला म्हूण तांकां गेले एक मनांतूल ते पावित्र्यता आनी मनांतूल एक भावना तशी त्या गुहान ताका सन्मान केला गुहाल आदर स्वीकार कोर घेवन पुनःची भरत रामाल खातीर जावन त्या दंडकारण्यात प्रवेश करता दंडकारण्यात प्रवेश करतना लक्ष्मणाक जाल्यार तसले भावन येता काय आत्तां हांव त्या भरताक मारता म्हूण तेदन म्हणत काय कसले आतुरांत निर्धार घेवं नाका भरत कोण म्हूण म्हाका गोतस म्हण काय कसल्याक म्हळ्यार आमगेले वेर सुरवे आमकां विश्वास जावका विंगडान सांगचे पशी फुडें आमगेले भाव कशी म्हूण ताका ताण म्हळ काय तूं आनी कसलें सांगचे गतीना भरत कोण म्हूण म्हाका गोतस म्हळ काय तशी आज्जीके ते चित्रकूट म्हण तशें सांगचे गेल्या भरती आसा भरताल मिलाप जालाल ते पवित्र क्षेत्र ते चित्रकूटांत तूं भरताल मिलाप जातना ते अण्णाल आनी तम्माले एक बांधव्य पळोवन तांणी केदन ते आलिंगन करताची ते सगळेची प्रकृतीन समेत परिणाम जालके प्रकृती समेत आनंदारी संतोष पावलके ताका आज्जीके थंय गेला दाखयताचे हांव वचनी चित्रकूटांत तो एक बंडे फत्तूर आस पळय त्या भितून 2 कुडके जाल्ले म्हणून म्हळ्यार ते भरताल मिलाप जालाल तवळी फत्तूर समेत करगत म्हणून जाल्यार फत्रात आशिल्लें मन आशिल्लें कसलें करगना अर्थात त्या भरतान रामचंद्राक दंडवत प्रणाम कोण ताण म्हळके तूं चिंत कोर नाका राज्यार बसचे अधिकार तुकाच तूं राज्यार अधिकार करी हांव अरण्यान तूं राबता म्हळ्यार एक्सचेंज करुया म्हूण चिकेच व्यत्यास केला सै नवय वर्लल वसिश्ठादिकान समेत संमती केल के ताका रामचंद्र म्हणत के ना मालगडेल वाक्य अन्नाल वाक्य काण घालू जायना म्हूण ताकाची वसिश्ठ म्हणत के
तागेल इंडिव्हिज्युअल डिसिशन ते प्रजावर्गाचे डिसिशन नाही. अंतु रामाले दोन्ही वाक्य सत्य करता असतो. कैकेईल वर मात्र नाही, दशरथानं ಹೊರಡಿಕ್ कोरंगेत्ताना कैकेयी राया उत्तर कसन दिला, तुग्गेले धुवेल पोट्टा अंतु जन्म येवच गर्भ येवचो चरडू कसन अस तोची सिंहासनार बैसता म्हणून अन्नान उत्तर तेदना दिवन दिला. ताका ताण मळकय कैकेईल उत्तर कडे दवरया, मिगेल अन्नान तुगेल आज्याक उत्तर दिवन दवरला. त्या लेख प्रकार राज्य आसन दवचे तुवेची त्याची धर्म मळकय. ताकाची वसिष्ठ म्हणतास की सूर्यवंशाचे नियम कसं नाही म्हळरे, मालगड पुत्ताकच सिंहासन दिवचे नियम त्याची चंद्रवंशान चेंज जाता. महाभारतांत कसं नाही म्हळरे, जन्मज्येष्ठ नाही गुणज्येष्ठ पळया, जन्मज्येष्ठ जाल्यार धृतराष्ट्राकाची सिंहासनार बसकोरोक आशिल्ले. गुणज्येष्ठ पांडवाक पांडू चक्रवर्ती बसेल कसला म्हळरे, तगेलंतू गुण चढ वसून गुणज्येष्ठ अभ्यास करेल्या. जाल्यार सूर्यवंशांत तसल नियम ना, कॉन्स्टिट्युशनांत कसं आसा म्हळरी, राजपरंपर कशें आसा म्हळरी, कसं म्हणटा ताका मॉनार्की. आज आमी कसं ते मॉनार्की ते परंपरा, त्या राज्य सिंहासनार बसचे अधिकार तुकाची तागेले इंडिव्हिज्युअल डिसिशन दिवच्याक राज्य तागेले नांवार बरोवन दवरनी. प्रजाक्षेमाक दशरथान कोणाल की ते ಹೊರಡಿಕ್ कोरून घेतना तागेले इंडिव्हिज्युअल तागेले बायलेल खातीर हांव सिंपल सांगून रबयता. आज ही बामणान गव्हर्मेंट एक ऑफिसांत कामांत आसा म्हणून जाल्यार ताण रिटायर्ड जाता बायल्यान म्हणाल की तुमगेल मिगेल भावाक ते एलिजिबिलिटी आसा ताका ते जॉब घेवन दिया म्हळ्यार तो म्हणटा की गव्हर्मेंटान मागेले प्राय जाता हांव रिटायर्ड जावं येतविना हांव ताका इन्फ्लुएन्स करूं जायना. कसं म्हळ्यार नेक्स्ट सिनियरिटी कोण आसा की ताका मेळचे. मिगेल बायलान ताण येवन घेवन गवची मारचे गे, मिगेल बायलान सांगला ताका सीट दिवका म्हणून. तुगेल बायल जाल्यार तुगेल घरकडे हांगा तुगेल बायलाल चलना म्हणके. तशी दशरथान तागेल बायलाल चलोवचें हांगा जायना, राज्यभार करचे. त्या राज्यान तुला कानून कसं त्या कानूना सुव्यवस्थित जावन चलका म्हणून जाल्यार रामचंद्रान राज्यभार करका म्हणके. ताका म्हणके राज्यभार एक्सचेंज करूया म्हणटना धर्मांत विनिमय अवकाश ना. आज म्हाका पुण्य मेळका म्हणून जाल्यार एकादश हांवें करका, बट माम तुमी उपास काडा. चार हांव देवाला हरकी घाला 4 एकादश उपवास करता म्हणून आज्याक आगेला करच्या त्राण ना. बट मामा येवन ताणें वेळ दिलो, बट माम हांव देवाला हरकी घाला 4 एकादश उपवास करता म्हणून तुमी उपास म्हणून माती पडल्यार येना. म्हळ्यार सांगिल कसं म्हळ्यार धर्मांत केदनाच विनिमयाक अवकाश ना. अशी ते भरताले आनी रामचंद्राला समागम जालाल तवळ तांगेल्याक त्या संवादाचे आनंद वाल्मिकीन इतलं चंद वर्णन केला म्हणून जाल्यार त्या आयकलेल्यांक रोमांचन दत्त आशिल्लें. अस्सल एक वात्सल्य, अस्सल एक तांगेले प्रीती आशिल्लें म्हणून. तशी रामचंद्रान ताका समाधान केल्या. तेदन ताण म्हळकय हांव शाश्वत जावन काय राम अरण्या वत्ता म्हणून सांगानी 14 वर्ष पर्यंत वत्ता म्हणून सांगिल्लें. 14 वर्ष पर्यंत हांव येता नव्हे म्हळकय. ताका ताण म्हळकय सिंहासनाल अधिकार तुगेलोच, हांव तुगेले सेवक जावन तुगेले नांवार राज्यभार करचे खातीर तुगेले पादूक म्हाका दिवका म्हणून घेवन त्या रामचंद्रान भरताक ते पादूक दिल्या. ती पादुका माथ्यार दवरून घेवन सिंहासनार राबोवन घेवन नंदीग्रामांतू व्रतस्थ जावन संन्यासी रुपारी सर्वस्व त्याग करून घेवन राज्यभार केले. ताका पळय हांव प्रारंभार सांगला नवरामास स्वयं पादुका. नवरामास रामचंद्राले पादुकाची राय जावन घेवन सगळे अयोध्येक परिपालन केलें तसलें ते रामचंद्राले लिलामय जावन आशिल्लें, वैभवोपेत जावन आशिल्लें चरित्र वाल्मिकी रामायणांतू भारी सुंदर जावन घेवन वाल्मिकीन वर्णन केलां. त्या वाल्मिकीन हे सकट बरयतना स्वता तो पळोवन बरोवन आसचें पुरो. कसं म्हळ्यार आज आमी खंयचेय विशयार एक नॉवेल दवो एक टेक्स्ट दवो बरोवका म्हणून जाल्यार आमी स्वता त्या गांवांक गेल्यार तवळ पळयल तवळ जाल्यार मात्र तांत तसले एक परिणाम आनी एफेक्ट येता. अर्थात की ताका चतुर्मुख ब्रह्मान दिलेल्या वरप्रभावान करतना स्वता त्या वाल्मिकीक पळोवत तसले एक अवकाश दिला. ताण कसन पळयला चुक्कन तिले प्रत्येक तागेल मनांत तुल भावना त्या काव्य रुपारी रामायणांत ताण प्रकट करचे वचून रामाल अंतःकरण कसं न्हय म्हणून आमकां कळका म्हणून जाल्यार परिशुद्ध जावन आशिल्लें वाल्मिकी रामायण आमी जिवनांत एक वळार पुणी अवकाश मेळल तवळी सविवर जावन घेवन परिपूर्ण जावन घेवन अध्ययन करका. म्हणल खातीर जावन जिवनांत आमकां पुस्तक घेवन वाजूत तितलो अवकाश की आसकी ना की जाल्यार आमगेले परमपूज्य गुरुवर्यान लेखलें कसं न्हय म्हळ्यार आमगेल्या जनाक सकड पुस्तक वांटायल म्हणून जाल्यार त्या घरांत व्हरून देवा कुडान दवरून ताका फूल कुंकुम दवरून कुंकुम दवरून उदबत्ती दाखोवन आरतीनी दाखोवन आमगेले जन भक्तीन पांय पडता.
आणि एक दिवस पुणे त्या पुस्तक ओपन कोण पळेनाच म्हणाल कतीर धावन आमगेल जनांक ते वाल्मिकी रामायणांत कसान सांगला म्हळ्यार एक कोळका म्हळ्यार एक मनान तुला तांगेले एक व्हड एक आशयान करतना असल एक पवित्र क्षेत्रांतू आमकां रामायण कथा चिंतन करतसले एक अवकाश दिला. ताकाच नव्हे गुरोर वाक्यम म्हणतच गुरुल दय दल म्हणून जाल्यार रे आमकां ताजें गोडी मेळतके. गुरुल दय ना म्हणून जाल्यार रे खंडितक त्या कार्य सफल जायनाके. म्हळल खातीर जावन पुनः पुनः गुरुले चरण कमल स्मरण करतची ते गुरुले अर्थात की मुख्य प्राणाल अनुग्रहान रामचंद्राल दया आमगेले सगळे जगत्याक दावो सगळे जगत्याक रामचंद्राल अनुग्रहान सुभिक्ष समृद्ध जावन आशिल्ले रामराज्य पळोवत तसले अवकाश मेळ्ळो म्हणून घेवन देवाल चरण कमलांत प्रार्थना करून रामायण कथा चिंतनाक हांगाच विराम दिता. यः सर्वगुण संपूर्णः सर्वदोष विवर्जितः प्रियतां प्रीतये बालः स विष्णुर्मे परमस्वरत कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. सर्वेन्द्रियप्रेरकेण श्री प्राणपतिनेरितः यदवोचमहं तेन प्रियतां कमलालयः. श्रीकृष्णार्पणमस्तु.